हॅलो एव्हरीवन, द विजय अकॅडमीवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर SPPUमध्ये 4th इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2019 पॅटर्नचा जो सब्जेक्ट आहे तुमचा मशीन लर्निंग, त्यालाच आपण ML बोलतो. तर या ML सब्जेक्टचा आज आपण युनिट नंबर 1 जो आहे तुमचा इनसेम एक्झामसाठीचा तो पूर्ण कव्हर करणार आहोत. तर 4th इयरमध्ये तुमचे जितके पण मित्र असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या. तर इनसेम एक्झाम जी आहे तुमची ती आता येणार आहे, म्हणून तुमचा जो ML सब्जेक्ट आहे त्याचा आपण युनिट नंबर 1 जो आहे इंट्रोडक्शन टू मशीन लर्निंग, तर मशीन लर्निंग जो सब्जेक्ट आहे याचा आपण हा युनिट पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तर युनिट नंबर 1 जो आहे तुमचा इंट्रोडक्शन टू मशीन लर्निंग, याच्यामध्ये टोटल 6 टॉपिक येतात जे आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर सगळ्यात पहिले इंट्रो बघायचं आहे मशीन लर्निंगचं, त्यानंतर ट्रॅडिशनल प्रोग्रामिंगसोबत त्याला कम्पेअर करायचं आहे. ML, AI आणि डेटा सायन्स याचं रिलेशनशिप काय आहे ते त्याचे कन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. त्यानंतर मशीन लर्निंगचे टाईप्स कोणकोणते आहेत ते टाईप्स आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत. त्यानंतर मॉडेल्स ऑफ मशीन लर्निंगमध्ये कोणकोणते मॉडेल्स आहेत ते सगळे डिटेल्समध्ये बघायचे, त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. आणि त्यानंतर लास्टचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट एलिमेंट्स बघायचे आहेत मशीन लर्निंगचे, जे 3 आहेत ते 3 आपल्याला डिटेलमध्ये कव्हर करायचे आहेत. तर असा पूर्ण जो सिलेबस आहे तुमचा या युनिटचा तो आपण 1 बाय 1 इथे कव्हर करणार आहोत आणि सगळं समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर 1 बाय 1 सगळे टॉपिक आपण कव्हर करणार आहोत. तर सगळ्यात पहिला जो टॉपिक येतो तुमचा तो आहे इंट्रोडक्शन टू मशीन लर्निंग. तर आता याच्याबद्दल इंट्रो बघायचं आहे आपल्याला. तर मशीन लर्निंग काय असतं हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर मागच्या सेममध्ये तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा सब्जेक्ट शिकलेच असाल, तर त्याचा एक पार्ट म्हणजेच मशीन लर्निंग येतो. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा खूप मोठा कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये खूप सारे कन्सेप्ट आपण शिकत असतो. त्याच्यातलाच एक पार्ट, एक सब पार्ट म्हणून मशीन लर्निंगला ओळखलं जातं. आता मशीन लर्निंग काय करतं, दॅट अलोज कॉम्प्युटर्स टू लर्न फ्रॉम अ डेटा अँड एक्सपिरियन्स. तर तुमचे जे कॉम्प्युटर्स असतात ते काय करत असतात, तुमच्या डेटापासून लर्न करत असतात आणि एक्सपिरियन्सपासून काय करत असतात, लर्न करत असतात. तर याच्यामध्येच याला यूज केलं जातं. तर सिम्पल वर्ड्समध्ये बघायचं झालं तर मशीन लर्निंग मीन्स टीचिंग अ कॉम्प्युटर टू लर्न पॅटर्न फ्रॉम द डेटा. डेटापासून पॅटर्न कसे लर्न करायचे, पॅटर्न कसे तिथे समजून घ्यायचे ते कॉम्प्युटरला शिकवलं जातं. त्यालाच आपण मशीन लर्निंग असं बोलतो. आणि यूज दोज पॅटर्न टू मेक अ प्रेडिक्शन ऑर अ डिसिजन. आणि त्याच पॅटर्नचा यूज केला जातो कशासाठी, प्रेडिक्शन करण्यासाठी आणि डिसिजन करण्यासाठी तुमच्या एखाद्या प्रॉब्लेमच्या. तर यालाच आपण मशीन लर्निंग असं बोलतो, जो काय करतो तुमच्या डेटापासून काही पॅटर्न फाइंड करून देतो आणि तुम्हाला डिसिजन्स देत असतो, प्रेडिक्शन देत असतो. मग याची नीड का लागली आपल्याला, तर तुमची जी ट्रॅडिशनल प्रोग्रामिंग असते त्याच्यामध्ये काय करतो, प्रोग्रामर्स जे असतात तुमचे ते काय करत असतात, डिफरंट सोल्युशन काढत असतात किंवा सिच्युएशन काढत असतात आणि तुमच्या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी तिथे मॅन्युअली रूल्स जे असतात ते रूल्स तिथे लिहत असतात. बट काही कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम असतात जे सॉल्व्ह नाही होत फिक्स रूलने. तर तुमच्या प्रोग्रामरने किती पण रूल लिहिले, तिथे फिक्स रूल लिहिले, तर ते कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम जे राहतात ते सॉल्व्ह नाही होऊ शकत. तर कोणकोणते प्रॉब्लेम राहतात, जसं की एक्झाम्पलमध्ये बघू शकता तुम्ही, फेस रिकग्नायझेशन झालं, स्पॅम डिटेक्शन झालं, फ्रॉड डिटेक्शन झालं किंवा रिकमेंडेशन सिस्टीम आणि स्पीच रिकग्नायझेशन. तर हे सगळे तुमचे कॉम्प्लेक्स प्रॉब्लेममध्ये येतात आणि हे ट्रॅडिशनल मेथडनं सॉल्व्ह करण्यासाठी खूप कॉम्प्लेक्स जातात. म्हणून आपण काय करतो, मशीन लर्निंगचा यूज करतो आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी खूप इझी जातं. आणि त्याच्यामध्ये हे काय करतं, या एक्झाम्पलसाठी काय करतं, त्याच्यामधून पॅटर्न फाइंड करत असतं तुमच्या कॉम्प्युटरला. तर अशा प्रकारे मशीन लर्निंगचं तुम्हाला बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजे होता हे युनिट किंवा हा सब्जेक्ट शिकायच्या आधी, नेमकं मशीन लर्निंग राहतं काय. आता एक्झाम्पल थ्रू जर तुम्हाला समजायचं असेल तर इथे स्पॅम ईमेलचा आपण एक एक्झाम्पल घेतलेला आहे. आता स्पॅम ईमेलमध्ये आपण काय करत आहोत, तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की तुमचा जो ईमेल आलेला आहे नवीन, तो ईमेल स्पॅम आहे किंवा नाही, हे तुम्हाला काय करायचं आहे, तिथे चेक करायचं आहे. तर तुम्ही जर ट्रॅडिशनल प्रोग्रामिंगनं जर तिथे चेक करत असाल तर तुम्ही काय करता, प्रोग्रामर काय करतो तिथे रूल्स राईट करतो, जसं की तुमच्या ईमेलमध्ये जर फ्री वर्ड जर दिसत असेल तर तो ईमेल स्पॅम असेल, किंवा विन किंवा ऑफर असे जर वर्ड तुम्हाला तुमच्या ईमेलमध्ये जर दिसत असतील तर तो काय ईमेल झाला, स्पॅम झाला. द प्रोग्रामर हॅज टू क्रिएट मेनी रूल्स मॅन्युअली. तर प्रोग्रामरला खूप जास्त रूल्स तिथे लिहावे लागतात, मॅन्युअली क्रिएट करावे लागतात. तसंच मशीन लर्निंगचं जर बघायचं झालं तर तिथे रूल्स राईट न करता तो काय करतो, वी गिव्ह द कॉम्प्युटर्स मेनी एक्झाम्पल. आपण कॉम्प्युटरला खूप सारे एक्झाम्पल्स देत असतो, जसं की खूप सारे ईमेल्स आपण त्यांना प्रोव्हाइड करतो, जसं की ईमेल नंबर 1, 2, 3, 4 असे खूप सारे ईमेल देतो. आणि त्या ईमेलमध्ये
2 पार्टमध्ये त्याला आपण देत असतो. काही स्पॅमचे ईमेल देतो, काही नॉट स्पॅमचे, काही नॉट स्पॅमचे असे वेगवेगळे ईमेल्स आपण काय करत असतो, देत असतो. मग ML अल्गोरिदम काय करतो, स्टडी करतो या सगळ्या एक्झाम्पल्सला आणि त्याच्यापासून पॅटर्न फाइंड करतो किंवा लर्न करत असतो. देन व्हेन अ न्यू ईमेल कम्स, जेव्हा नवीन ईमेल येईल तेव्हा काय करतो, इट कॅन प्रेडिक्ट स्पॅम ऑर नॉट स्पॅम. तो नवीन ईमेल तिथे स्पॅम आहे का नाही हे प्रेडिक्ट करायचं काम काय करतो, तुमचा मशीन लर्निंग मॉडेल तिथे अल्गोरिदम तुमचा करत असतो. तर हे झालं सिम्पल एक्झाम्पल, ज्याच्या मदतीनं तुम्ही समजू शकता की तुमचा जो स्पॅमचा ईमेल आहे, नवीन ईमेल आलेला आहे, तो तुम्ही कसा तिथे ओळखू शकता. त्यानंतर याचे मशीन लर्निंग जे आहे तुमचं, त्याचे इम्पॉर्टंट काही कंपोनेंट्स आहेत. 3 कंपोनेंट खूप महत्त्वाचे आहेत जे तुम्हाला बेसिकली माहिती पाहिजे. सगळ्यात पहिला म्हणजे डेटा. डेटा म्हणजेच काय, इन्फॉर्मेशन फ्रॉम विच द मशीन लर्न्स. आता मशीन कुठून लर्न करणार आहे त्याला आपण इन्फॉर्मेशन देत असतो, त्याच इन्फॉर्मेशनला आपण काय करत असतो, डेटा असं बोलतो. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर फॉर प्रेडिक्टिंग स्टुडंट रिझल्ट्स. आता जर आपल्याला प्रेडिक्ट करायचं असेल तुमच्या स्टुडंटच्या रिझल्टला, तर आपण काय करतो, स्टडी हवर्स आणि अटेंडन्सवरती फोकस करतो किंवा प्रिव्हियस मार्क्स बघतो त्याचे, किंवा असाइनमेंटमध्ये किती मार्क भेटलेत, हे सगळा जो डेटा असतो, हा डेटा आपण काय करत असतो, तुमच्या मशीन लर्निंगला देत असतो, तिथे मॉडेलला देत असतो ट्रेन करण्यासाठी. मग तो त्याच्यापासून प्रेडिक्ट करतो की तुमचे जे स्टुडंटचा रिझल्ट आहे तो कसा असेल. त्यानंतर दुसरा जो कंपोनेंट आहे तो खूप महत्त्वाचा आहे, म्हणजेच मॉडेल. मॉडेल इज अ व्हॉट द मशीन लर्न्स फ्रॉम द डेटा. डेटापासून मशीन तुमची काय लर्न करते हे प्रोसेस करण्यासाठी आपण इथे मॉडेलला यूज करत असतो. इट कॅप्चर्स पॅटर्न्स अँड रिलेशनशिप प्रेझेंट इन अ डेटा. डेटामध्ये कोणकोणते पॅटर्न्स आहे किंवा रिलेशनशिप आहे डेटामध्ये, ते प्रेझेंट आहे का नाही, आणि ते कॅप्चर करण्यासाठी आपण इथे मॉडेलचा यूज करत असतो. तिसरा तिसरा जो कंपोनेंट आहे तो आहे आउटपुट. आउटपुट काय असतो की तुमचा जो मॉडेल असतो तो प्रोसेसिंग झाल्यानंतर त्याने काही रिझल्ट काढलेला असतो, त्यालाच आपण आउटपुट असं बोलतो. मग आउटपुटमध्ये तो काय काय देतो आपल्याला, प्रोड्यूस काय काय करतो, प्रेडिक्शन देत असतो, क्लासिफिकेशन देत असतो आणि डिसिजन देत असतो. तुमच्या डेटावरती जे वर्क होईल त्याच्यावरती हा काय करतो, या 3 याच्यामध्ये आपल्याला आउटपुट देत असतो. जसं की एक्झाम्पल बघायचं झालं तर स्टडी हवर्स आणि अटेंडन्स याच्या डेटावरती जर काम केलं तुमच्या मशीन लर्निंग मॉडेलनं, तर तो काय करतो, तुम्हाला रिझल्ट प्रेडिक्ट करून देतो. तर अशा प्रकारे हे जे 3 कंपोनेंट तुम्हाला लक्षात ठेवायचे मशीन लर्निंगमध्ये. त्यानंतर दुसरा जो टॉपिक येतो या युनिटचा तो आहे मशीन लर्निंग आणि ट्रॅडिशनल प्रोग्रामिंग याचा डिफरन्स. आता डिफरन्समध्ये मी तर 10 पॉईंट्स काढलेले आहेत, कारण तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकता डिफरन्स. तर या ज्या प्रॉपर नोट्स आहेत, या नोट्स जर तुम्हाला पाहिजेत असतील तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला गुगल फॉर्मची लिंक दिलेली असेल. तुम्हाला तिथे डा सब्जेक्ट असेल किंवा मशीन लर्निंग हा, आणि याच्यानंतर BCT सब्जेक्ट असेल, तर या तिघांच्या जे गुगल फॉर्म असतील ते तिथे प्रोव्हाइड केले जातील आणि तुम्ही तिथून नोट्स या प्रॉपरली घेऊन अभ्यास करू शकता. तर ट्रॅडिशनल प्रोग्रामिंग आणि मशीन लर्निंग याचा डिफरन्स जो आहे, याच्यामध्ये सगळ्यात पहिले बेसिक आयडिया बघूयात. तर बेसिक आयडिया काय आहे ट्रॅडिशनल प्रोग्रामिंगमध्ये, तर तुमचा जो प्रोग्रामर असतो त्याला काय करावं लागतं, रूल्स राईट करावं लागतं तिथं, आणि इन्स्ट्रक्शन मॅन्युअली तुमच्या कॉम्प्युटरला द्यावे लागतात. मग तो काय करतो, तिथे ते रूल्सच्या अकॉर्डिंग तिथे प्रोसेस करत असतो. तसंच मशीन लर्निंगमध्ये काय आहे बेसिक आयडिया, की कॉम्प्युटर काय करतो, लर्न करतो तुमच्या डेटापासून, पॅटर्न फाइंड करतो तिथे. तर अशा प्रकारे मशीन लर्निंग वर्क करत असते. आता रूल्स बघायचं झालं तर ट्रॅडिशनल प्रोग्रामिंगमध्ये आपण काय करतो, रूल्स आर एक्सप्लिसिटली रिटन बाय द प्रोग्रामर. प्रोग्रामरच काय करत असतो, तिथे तुमचे जे रूल्स असतात ते लिहित असतो. तसंच मशीन लर्निंगमध्ये रूल्स आर लर्न ऑटोमॅटिकली बाय द मशीन लर्निंग अल्गोरिदम. तर इथे ॲटोमॅटिकली काय करत असतो, तो लर्न करत असतो तुमचा मशीन लर्निंग अल्गोरिदम. त्यानंतर इनपुट बघायचं झालं तर ट्रॅडिशनलमध्ये इनपुट डेटा प्लस प्रोग्राम आणि रूल्स दिले जातात. तसंच मशीन लर्निंगमध्ये ट्रेनिंग डेटा दिला जातो आणि एक्सपेक्टेड आउटपुट आपल्याला मिळत असतो. त्यानंतर प्रोसेस बघायची झाली तर कॉम्प्युटर अप्लायज द गिवन रूल्स टू द इनपुट. इनपुटवरती गिवन रूल्स जे असतात तुमच्या प्रोग्रामरने लिहिलेले, ते अप्लाय केले जातात. तसंच मशीन लर्निंगमध्ये बघायचं झालं तर ML अल्गोरिदम काय करतो, ॲनालाइज करतो तुमच्या डेटाला आणि त्याच्यामधून पॅटर्न्स फाइंड करत असतो, लर्न करत असतो. आउटपुट बघायचं झालं तर ट्रॅडिशनलमध्ये काय येतो, फायनल रिझल्ट जो असतो तुमचा किंवा आउटपुट असतो तो प्रोड्यूस डायरेक्टली प्रोड्यूस होतो. तसंच मशीन लर्निंगमध्ये ट्रेन केलं जातं तुमच्या मॉडेलला, आणि त्याच्यानंतर ट्रेनिंगच्या मध्ये काय भेटत असतं तुम्हाला, प्रेडिक्शन किंवा तिथे डिसिजन असे आउटपुट तिथे देत असतो तुमचं मशीन लर्निंग. त्यानंतर ह्युमनचं इन्व्हॉल्वमेंट बघायचं झालं तर तुमच्या ट्रॅडिशनल प्रोग्रामिंगमध्ये प्रोग्रामरला सगळं लॉजिक वगैरे रूल्स लिहावे लागतात, म्हणून इथे हाय आहे. आणि मशीन लर्निंगमध्ये लो आहे, कारण तुमचा प्रोग्रामर काय करत असतो, फक्त डेटा देत असतो तिथे, आणि सिलेक्ट ट्रेंड्स अँड अप्रोप्रिएट अल्गोरिदम, तिथे फक्त अल्गोरिदम सिलेक्ट करावा लागतो.
तर याच्यामध्ये लो आहे. अडॅप्टेबिलिटी बघायचं झालं तर तुमचं जे ट्रॅडिशनल प्रोग्रामिंग आहे त्याच्यामध्ये लेस फ्लेक्झिबल आहे वेन रिक्वायरमेंट्स अँड पॅटर्न्स आर चेंज. तर पॅटर्न्स चेंज किंवा रिक्वायरमेंट जर पाहिजेत असेल तर इथे लेस फ्लेक्झिबल आहे. आणि इकडे बघायचं झालं तर कॅन अडॅप्ट बाय रिट्रेनिंग द मॉडेल विथ द न्यू डेटा. न्यू डेटासोबत रिट्रेन करता येतो तुमच्या मॉडेलला, तर हे अडॅप्टेबल आहे. त्यानंतर इम्प्रूव्हमेंट बघायची झाली तर इम्प्रूव्हमेंट युजली रिक्वायर्स चेंजिंग द प्रोग्राम आणि कोड. प्रोग्राम आणि कोडमध्ये चेंज केला तेव्हाच इथे इम्प्रूव्हमेंट होऊ शकते. तसंच परफॉर्मन्स कॅन इम्प्रूव्ह बाय युजिंग बेटर ऑर मोअर ट्रेनिंग डेटा. जितका बेटर तुम्ही ट्रेनिंग डेटा द्याल तेवढंच चांगलं इथं परफॉर्मन्स तुम्हाला भेटतं मशीन लर्निंगमध्ये. त्यानंतर सुटेबल फॉर बघायचं झालं तर तुमचं ट्रॅडिशनल प्रोग्रामिंग जे आहे ते प्रॉब्लेम्स वेअर क्लिअर रूल्स आर डिफाईन. ज्या प्रॉब्लेम्सला तुम्हाला क्लिअर रूल्स तिथे डिफाईन केले जातात ते प्रॉब्लेम्ससाठी हे सुटेबल आहे. आणि मशीन लर्निंगमध्ये प्रॉब्लेम्स वेअर रूल्स आर डिफिकल्ट, कॉम्प्लेक्स ऑर अननोन. तुमचे जे पण प्रॉब्लेम्स आहे त्याच्यासाठी रूल्स डिफिकल्ट, कॉम्प्लेक्स किंवा अननोन असतील तर तुम्ही काय करू शकता, इथे मशीन लर्निंगचा यूज करू शकता. एक्झाम्पल बघायचे झाले तर ट्रॅडिशनल प्रोग्रामिंगमध्ये कॅल्क्युलेटर, पेरोल सिस्टीम, टॅक्स कॅल्क्युलेशन आणि बिलिंग सिस्टीम असे एक्झाम्पल येतात. आणि मशीन लर्निंगमध्ये स्पॅम डिटेक्शन, फेस रिकग्नायझेशन, रिकमेंडेशन सिस्टीम आणि फ्रॉड डिटेक्शन असे एक्झाम्पल तुम्ही तिथे देऊ शकता. तर हे जे सगळे पॉईंट्स आहेत हे सगळे पॉईंट्स तुम्हाला काय करायचे, लक्षात ठेवायचे आहेत. तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला विचारू शकतात. आता नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे ML, AI आणि डेटा सायन्स. हे कन्सेप्ट तुम्हाला माहिती पाहिजे आणि याचं रिलेशनशिप काय आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. आता सगळ्यात पहिला जो कन्सेप्ट येतो तो आहे AI. AI इज अ ब्रॉडर कन्सेप्ट ऑफ मेकिंग मशीन परफॉर्म टास्क दॅट नॉर्मली रिक्वायर्स ह्युमन इंटेलिजन्स. तर तुमचं जे मशीन लर्निंग असतं किंवा मशीन असतात ते काय करत असतात, इथे टास्क परफॉर्म करत असतात जे टास्क ह्युमन इंटेलिजन्सला बरोबर येत नसतील. तर ते टास्क काय करत असतं, तुमचं जे AI आहे ते सॉल्व करत असतं. तर AI हा खूप मोठा कन्सेप्ट आहे. याच्यामध्ये खूप सारे टेक्निक्स वगैरे येत असतात. आता एक्झाम्पल बघायचं झालं तर AIमध्ये डिसिजन मेकिंग होतं, प्रॉब्लेम सॉल्विंग पण होतं, त्यानंतर स्पीच अंडरस्टँडिंग पण होतं, इमेजचं रिकग्नायझेशन आणि लँग्वेज अंडरस्टँडिंग असे खूप सारे कन्सेप्ट याच्यामध्ये येतात. तर AI काय आहे, सिम्पल वर्ड्समध्ये बघायचं झालं तर मेकिंग मशीन इंटेलिजंट. तुमच्या मशीनला इंटेलिजंट आपण तिथे बनवत असतो. त्यानंतर मशीन लर्निंग म्हणजेच काय, मशीन लर्निंग इज अ सबसेट ऑफ AI. AIचाच एक सबसेट म्हणून मशीन लर्निंगला ओळखलं जातं. आणि हे काय करतं, वेअर कॉम्प्युटर्स लर्न पॅटर्न्स फ्रॉम द डेटा. डेटापासून पॅटर्न्स फाइंड केलं जातं आणि त्या पॅटर्न्समधून काय केलं जातं, प्रेडिक्शन आणि डिसिजन्स घेतले जातात. एक्झाम्पल बघायचं झालं तर गिव्ह अ कॉम्प्युटर थाउजंड्स ऑफ इमेजेस कॅट अँड डॉग. समजा आपण कॉम्प्युटरला खूप साऱ्या इमेजेस दिलेल्या आहे कॅट आणि डॉगच्या. मग ML मॉडेल जे आहे तुमचं त्याच्यापासून पॅटर्न्स फाइंड करेल आणि आयडेंटिफाय करेल जेव्हा पण तुम्ही न्यू इमेज तिथे प्रोव्हाइड कराल तुमच्या कॉम्प्युटरला. तर तो काय करेल, आयडेंटिफाय करून देईल तुम्हाला, की प्रेडिक्ट करेल किंवा तुमचा जी इमेज दिलेली आहे तुम्ही ती कॅट आहे किंवा डॉग आहे. तर सिम्पल वर्ड्समध्ये बघायचं झालं तर ML काय आहे तुमचं, मेकिंग मशीन्स लर्न फ्रॉम द डेटा. तर डेटापासून मशीनला लर्न करायचं काम कोण करतं, मशीन लर्निंग हे केलं जातं. तिसरा कन्सेप्ट येतो डेटा सायन्सचा. डेटा सायन्स इज अ फील्ड एक्स्ट्रॅक्टिंग युजफुल इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि इन्साईट फ्रॉम द डेटा. तर तुमचा जो पण डेटा असेल त्याच्यापासून युजफुल इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्ट करायचं काम आणि नॉलेज आणि इन्साईट काढायचं काम कोण करत असतं, डेटा सायन्स तुमचं करत असतं. तर डेटा सायन्समध्ये काय काय येतं, डेटा कलेक्शन, डेटा क्लिनिंग, डेटा ॲनालिसिस, स्टॅटिस्टिक, डेटा व्हिज्युअलायझेशन, मशीन लर्निंग, रिझल्ट इंटरप्रिटेशन. तर हे सगळे कन्सेप्ट तुमच्या डेटा सायन्समध्ये येतात. आणि अजून सारे कन्सेप्ट आहे, पण हे फक्त आपण जे मेन कन्सेप्ट आहे ते बघितले. डेटा सायन्स काय आहे, मग तुमचं फक्त युजफुल इन्फॉर्मेशन देतं आपल्याला डेटामधून, यालाच आपण डेटा सायन्स असं बोलू शकतो. तर हे 3 कन्सेप्ट झाले जे तुम्हाला माहिती पाहिजे होते बेसिकली. त्याच्यानंतर याच्यावरती डिफरन्स पण तुम्हाला विचारू शकतात. तर हा डिफरन्स मी इथे काढलेला आहे. तर डिफरन्समध्ये काय येतं, AI, ML आणि DS या तिघांचा डिफरन्स आहे. जर मिनिंग बघायचं झालं तिघांचं तर AIमध्ये काय येतं, मेकिंग मशीन इंटेलिजंट. मशीनला इंटेलिजंट बनवायचं काम हे करत असतं. त्यानंतर इकडं काय आहे, डेटामध्ये आपण काय करतो, मशीनला लर्न करायचं काम करतो डेटापासून. त्यानंतर इकडे काय आहे, युजफुल इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्ट करायचं काम काय करतं, डेटा सायन्स करतं डेटामधून. त्यानंतर मेन गोल काय आहे, AIमध्ये काय येतं, मेन गोल परफॉर्म इंटेलिजंट टास्क. इंटेलिजंट टास्क परफॉर्म करायचं याचं मेन गोल आहे. त्यानंतर मशीन लर्निंगचं काय आहे, लर्न पॅटर्न अँड मेक डिसिजन्स. आणि डेटा सायन्समध्ये काय येतं, फाइंड इन्साईट आणि नॉलेज फ्रॉम डेटा. त्यानंतर स्कोप काय आहे, तर तुमचा जो AI आहे हा सगळ्यात मोठा कन्सेप्ट येतो. त्यानंतर तुमचा जो मशीन लर्निंग आहे हा AIचा एक सबसेट आहे.
आणि तुमचा जो डेटा सायन्स आहे ही एक सेपरेट फील्ड आहे जी ओव्हरलॅप करते तुमच्या मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स सोबत. मेन फोकस काय आहे एआयचा, तर इंटेलिजन्स आणि डिसिजन मेकिंग याच्यावरती जास्त फोकस केला जातो. त्यानंतर मशीन लर्निंगमध्ये MLमध्ये लर्निंग फ्रॉम डेटा, तर याच्यावरती जास्त फोकस केला जातो. आणि तुमच्या डेटा सायन्समध्ये डेटा ॲनालिसिस आणि इन्साईट फाइंड करण्यासाठी याच्यावरती फोकस केला जातो. त्यानंतर डेटा रिक्वायरमेंट बघायचं झालं तर आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये कमी डेटा लागतो किंवा तिथे डेटा सगळ्यात कमी लागतो. त्यानंतर मशीन लर्निंगमध्ये रिक्वायर्स डेटा, इथे डेटावरतीच काम केलं जातं तुमच्या प्रेडिक्शनसाठी किंवा डेटावरून लर्न करण्यासाठी, तर इथे डेटा लागतोच. त्यानंतर डेटा सायन्समध्ये स्ट्रॉंगली डिपेंड ऑन डेटा, तर हे डेटावरतीच वर्क होतं म्हणून याच्यात सगळ्यात जास्त इथे डेटावरती ते डिपेंड करतं. टेक्निक्स बघायचं झाल्या तर एआयमध्ये ML यूज करतो आपण, डीप लर्निंग सारख्या अशा वेगवेगळ्या टेक्निक्स यूज केल्या जातात. मशीन लर्निंगमध्ये आपण अल्गोरिदम्स तिथं यूज करतो जे काय करतात डेटापासून लर्न करतात. आणि डेटा सायन्समध्ये स्टॅटिस्टिक, ML, व्हिज्युअलायझेशन, डेटा ॲनालिसिस अशा ज्या टेक्निक्स आहेत वेगवेगळ्या टेक्निक्स आपण यूज करतो. एक्झाम्पल बघायचं झालं तर एकच एक्झाम्पल आहे सेल्फ ड्रायव्हिंग कार. तर एआयमध्ये काय आहे, सेल्फ ड्रायव्हिंग कारची जी पूर्ण सिस्टीम आहे ती एआयमध्ये येते. त्यानंतर त्या सिस्टीममध्ये जर एखादा पार्ट तुम्हाला बघायचा असला, समजा ऑब्जेक्ट किंवा साईन रिकग्नायझेशन करायचं असलं त्याच कारमध्ये, तर तिथे मशीन लर्निंगचा पार्ट तुमचा यूज होतो. आणि डेटा सायन्सचं बघायचं झालं तर तुमच्या त्या कारसाठी काय करतो आपण, ॲनालिसिस करतो ट्रॅफिकचं किंवा ॲक्सिडेंट डेटाचं, तर ते डेटा सायन्समध्ये येतं. तर हे सिम्पल एक्झाम्पल आहे जे तुम्ही तिथे देऊ शकता. त्यानंतर रिलेशनशिप बघायचं झालं तर एआय हा खूप मोठा कन्सेप्ट आहे. ML त्याचा सबसेट येतो एआयचा. आणि DS काय आहे, इथे ओव्हरलॅप करतो तुम्ही ML आणि एआय सोबत. तर तो अशा प्रकारे काय आहे याचा डिफरन्स इथे मी दिलेला आहे तुम्हाला. सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, मेन पॉईंट्स जे आहेत तुमचे, समजा मेन गोल काय आहे, मिनिंग काय आहे, डेफिनेशन काय आहे, स्कोप काय आहे, तर हे मेन पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि हा डिफरन्स तुम्हाला इलॅबरेट करायचा आहे. तर अशा प्रकारे डिफरन्स आपण बघितला. त्यानंतर चौथा जो टॉपिक येतो या युनिटचा तो आहे टाईप्स ऑफ मशीन लर्निंग. तर मशीन लर्निंगचे कोणकोणते टाईप्स येतात हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचे आहेत. तर मशीन लर्निंग कॅन डिवाइड इंटू डिफरंट टाईप्स बेस्ड ऑन व्हॉट काइंड ऑफ डेटा इज अवेलेबल अँड हाऊ द मशीन लर्न्स. तर मशीन कशी लर्न करते तुमची आणि कशा प्रकारचा डेटा तिथे अवेलेबल आहे या टाईप्सवरती काय केलेलं आहे आपण, मशीन लर्निंगला डिवाइड केलेलं आहे डिफरंट टाईप्समध्ये. तर कोणकोणते टाईप्स येतात तिथे, सुपरवाइज लर्निंग, अनसुपरवाइज लर्निंग, सेमी सुपरवाइज लर्निंग आणि रेनफोर्समेंट लर्निंग. तर असे 4 जे मेन टाईप्स येतात तुमचे ते आपल्याला डिटेलमध्ये कव्हर करायचे आहेत, कारण याच्यावरती सेपरेटली क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकतात किंवा कोणत्याही दोन याच्यावरती कंपॅरिझन तुम्हाला विचारू शकतात. तर वन बाय वन आपण डिस्कस करूयात. सगळ्यात पहिला जो येतो तुमचा तो आहे सुपरवाइज लर्निंग. आता सुपरवाइज लर्निंगमध्ये काय असतं की तुमचं जे कॉम्प्युटर असतं ते काय करतं, तुमचा जो लेबल डेटा असतो त्याच्यावरती लर्न करत असतं. आता लेबल डेटा म्हणजेच काय, तुमचा जो पण कॉम्प्युटर असेल त्याला काय करतो आपण, इनपुट प्रोव्हाइड करत असतो आणि त्याच्यासोबत इनपुटसोबतच काय करतो आपण, आउटपुट पण तिथे देत असतो. आता इनपुट प्लस करेक्टेड आउटपुट तिथे आपण देत असतो. करेक्टेड म्हणजेच कोणत्या इनपुटसाठी कोणता करेक्टेड आउटपुट असेल हे दोघं आपण मॉडेलला काय करत असतो तिथे प्रोव्हाइड करत असतो. त्यालाच आपण लेबल डेटा असं बोलतो. आता याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर सपोज वी वॉन्ट टू आयडेंटिफाय फ्रूट. आपल्याला जर फ्रूट आयडेंटिफाय करायचे असतील, नवीन फ्रूट जेव्हा आपण मॉडेलला देणार आणि तो कसा आयडेंटिफाय करणार, तर आपण काय करतो, समजा वी प्रोव्हाइड इनपुटमध्ये काय काय दिलं आहे आपण, इमेज ऑफ ॲपल, इमेज ऑफ बनाना, इमेज ऑफ ॲपल, इमेज ऑफ ऑरेंज, अशा वेगवेगळ्या इमेजेस आपण देत आहोत इनपुटमध्ये. आणि करेक्टेड आउटपुट पण आपण तिथे देत आहोत, जसं की ॲपलच्या इमेजमध्ये तो ॲपल आहे म्हणून आपण तिथे देत आहोत. त्यानंतर बनानाच्या इमेजमध्ये बनाना आहे ते आपण देत आहोत. तर असे करेक्टेड आउटपुट पण आपण तिथे देत आहोत तुमच्या मॉडेलला ट्रेन करण्यासाठी. द कॉम्प्युटर काय करेल, तुमचा स्टडी करेल हे सगळे एक्झाम्पल आणि लर्न्स द रिलेशनशिप बिटवीन इनपुट अँड आउटपुट. तर इनपुट आणि आउटपुटमध्ये काय रिलेशनशिप आहे ते काय करेल, तुमचा मॉडेल तिथे रिलेशनशिप फाइंड करेल आणि लर्न करेल. तुमची जेव्हा ट्रेनिंग संपेल, आफ्टर ट्रेनिंग इफ वी गिव्ह अ न्यू फ्रूट इमेज इट कॅन प्रेडिक्ट द फ्रूट. जेव्हा आपण त्याला तुमची ट्रेनिंग झाल्यानंतर नवी इमेज प्रोव्हाइड करू तेव्हा तो तुम्हाला प्रेडिक्ट करून देईल की ते जे इमेजमधलं फ्रूट आहे ते कोणतं आहे ते प्रेडिक्ट करून तुम्हाला देईल. तर अशा प्रकारे आपण काय करत असतो इथे, करेक्टेड आउटपुट आणि इनपुट हे दोघं पण तुमच्या मॉडेलला देत असतो तिथे आणि तो काय करतो आपल्याला प्रेडिक्शन देत असतो. तर हे झालं तुमचं सुपरवाइज लर्निंग. आता याच्यामध्ये पण 2 मेन टाईप येतात. पहिला म्हणजे क्लासिफिकेशन आणि दुसरा म्हणजे रिग्रेशन.
क्लासिफिकेशन काय करतो, तुमचं जे आउटपुट असतं त्याला कॅटेगरी किंवा क्लासमध्ये डिवाइड करतं. आता कॅटेगरी आणि क्लास म्हणजेच काय, त्याचे एक्झाम्पल थ्रू तुम्ही समजू शकता की 2 कॅटेगरीमध्ये इथे तुमचा ईमेल जो आहे तो तुम्ही काय केलेला आहे, इथे टाकलेला आहे, एक स्पॅम आणि नॉट स्पॅम. फ्रूटमध्ये पण तुम्ही काय केलं आहे, कॅटेगरीमध्ये टाकलं आहे किंवा क्लासमध्ये टाकलं आहे ॲपल आणि ऑरेंज, किंवा पास किंवा फेल स्टुडंटसाठी, आणि पेशंटसाठी डिसीज आहे का नाही त्याच्यासाठी. तर असे जे एक्झाम्पल आहेत तुमचे कॅटेगरी किंवा क्लासमध्ये आपण त्याला डिवाइड करतो तुमच्या आउटपुटला, ते येतात क्लासिफिकेशनच्या मध्ये. त्यानंतर दुसरं म्हणजे रिग्रेशन. आता रिग्रेशन म्हणजेच काय, यूज वेन आउटपुट इज कंटिन्युअस न्यूमेरिकल व्हॅल्यू. जेव्हा तुमचा आउटपुट हा कंटिन्युअस न्यूमेरिकल व्हॅल्यू असेल तेव्हा आपण रिग्रेशन याच्यामध्ये याला टाकतो. आता एक्झाम्पल्स कोणकोणते असू शकतात, हाऊस प्राईस प्रेडिक्शन, टेम्परेचर प्रेडिक्शन, सॅलरी प्रेडिक्शन. तर हे वेगवेगळे काय देतात आपल्याला, कंटिन्युअस न्यूमेरिकल व्हॅल्यूज इथे देत असतात, म्हणून याचे एक्झाम्पल आहेत. तर रिग्रेशन हे आहे दुसरा टाईप. तर रिमेंबर करायचं आहे तुम्हाला की तुमची जी सुपरवाइज लर्निंग आहे ती काय करते, डेटाला आणि करेक्टेड ॲन्सर्स तुम्हाला तिथे याच्यावरती वर्क करत असते. म्हणजेच काय, इनपुट आणि करेक्टेड आउटपुट याच्यावरती काय करत असतो, तुमचा जो मॉडेल असतो तो वर्क करत असतो. आता याचा दुसरा पार्ट बघायचा झाला तर दुसरा टाईप आहे याचा अनसुपरवाइज लर्निंग. अनसुपरवाइज लर्निंग म्हणजेच काय, यात तुमचा जो सुपरवाइज लर्निंग होता त्याचा अपोजिट, कॉम्प्युटर रिसिव्स द अनलेबल डेटा. आता इथे काय दिलं जातं, तुमच्या कॉम्प्युटरला अनलेबल डेटा इथे दिला जातो. मग देअर इज अ नो करेक्ट आउटपुट फॉर अ ॲन्सर प्रोव्हाइडेड. इथे कोणताही करेक्टेड आउटपुट आपण तुमच्या मॉडेलला देत नाही इथे. म्हणजेच तुमचा जो लेबल डेटा असतो त्याच्यामध्ये आपण इनपुट प्लस करेक्टेड आउटपुट देत असतो, आणि तुमचा जो अनलेबल डेटा असतो त्याच्यामध्ये आपण इनपुट देतो पण करेक्टेड आउटपुट नाही देत, त्यालाच आपण अनलेबल डेटा असं बोलतो. तर याच्यामध्ये काय असतं, द कॉम्प्युटर ट्राईज टू फाइंड द हिडन पॅटर्न्स, रिलेशनशिप, ग्रुप्स इन द डेटा इटसेल्फ. मग तुमचं कॉम्प्युटर काय करतं, ट्राय करतं तिथे फाइंड करायचं की हिडन पॅटर्न्स आहेत का तुमच्या डेटामध्ये, रिलेशनशिप्स आहेत का डेटामध्ये काही, किंवा ग्रुप्समध्ये डिवाइड होता का ते. तर अशा प्रकारे काय करतं, वेगवेगळ्या याच्यामध्ये ते डेटाला हे करतं, फाइंड करतं. एक्झाम्पल याचं बघायचं झालं तर कस्टमर सेगमेंटेशनचं येतं. सपोज वी हॅव इन्फॉर्मेशन अबाउट 1000 ऑफ कस्टमर. तर तुमच्या कंपनीकडे 1000 ऑफ कस्टमरचे काय आहेत, इन्फॉर्मेशन आहे. जसं की पॅरामीटर्समध्ये येतं एजचं, इन्कमचं किंवा स्पेंडिंग, प्रोडक्ट परचेस, असे वेगवेगळे काय आहेत तुमच्याकडे पॅरामीटर्स आणि इन्फॉर्मेशन आहे तुमच्या कस्टमर्सची. बट वी डोंट गिव्ह एनी लेबल सच ॲज हायर स्पेंडर ऑर लो स्पेंडर. तर असे लेबल आपल्याकडे नाही आहेत त्यांना देण्यासाठी, क्लासमध्ये किंवा कॅटेगरीमध्ये डिवाइड करण्यासाठी. तर आपण काय करतो, द अल्गोरिदम काय करतं, स्टडी करतं या डेटाला आणि मे ऑटोमॅटिकली क्रिएट द ग्रुप सच ॲज. तो काय करतो, ऑटोमॅटिकली क्रिएट करतो ग्रुप्स आणि त्याच्यामध्ये त्यांना डिवाइड करतो. समजा या 1000 ऑफ कस्टमरला काय करतो, डिवाइड करतो. मग समजा कसे असू शकतात ते ग्रुप्स. तर सगळ्यात पहिला असू शकतो हाय स्पेंडिंग कस्टमर्स, त्यानंतर लो स्पेंडिंग कस्टमर्स, किंवा मीडियम स्पेंडिंग कस्टमर्स. तर अशा 3 याच्यामध्ये तो काय करतो, डिवाइड करतो पूर्ण डेटाला. आणि याच प्रोसेसला आपण क्लस्टरिंग पण बोलतो. तर क्लस्टरिंग याचं एक्झाम्पल येतं कस्टमर सेगमेंटेशनमध्ये. तर अनसुपरवाइज लर्निंग काय सांगते की डेटा विदाऊट करेक्ट ॲन्सर्स. तर विदाऊट आउटपुट, करेक्टेड आउटपुट आपण काय करत असतो, डेटा तुमच्या मॉडेलला प्रोव्हाइड करत असतो आणि त्याच्या मदतीने तो आपल्याला प्रेडिक्शन करून देत असतो. तिसरा टाईप म्हणजेच काय, सेमी सुपरवाइज लर्निंग. आता सेमी सुपरवाइज लर्निंग इज अ कॉम्बायनेशन ऑफ सुपरवाइज आणि अनसुपरवाइज लर्निंग. याच्यामध्ये कंबाईन केलं जातं तुमचं सुपरवाइज आणि अनसुपरवाइज. कशा प्रकारे, तुमचा जो पण लेबल डेटा असेल तो स्मॉल अमाऊंटमध्ये आपण घेतो आणि अनलेबल डेटा जो आहे तुमचा तो लार्ज अमाऊंटमध्ये आपण मॉडेलला देत असतो. म्हणजेच काय, स्मॉल अमाऊंट ऑफ करेक्टेड तिथे डेटा आपण देत असतो आणि लार्ज अमाऊंट ऑफ अनलेबल डेटा तिथे देत असतो. मग हे यूजफुल का आहे, इन मेनी रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम्स. तुमचे जे रिअल वर्ल्डचे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामध्ये काय होतं, क्रिएटिंग लेबल्स रिक्वायर ह्युमन एफर्ट, टाईम आणि मनी. इथे खूप जास्त तुम्हाला ह्युमनचे जे एफर्ट्स आहेत ते लागतं, किंवा टाईम जास्त लागतो आपल्याला, आणि मनी पण, कॉस्ट पण खूप जास्त जाते, म्हणून याचा यूज केला जातो. मग आपण काय करतो, फॉर एक्झाम्पल इन हॉस्पिटल समजा डॉक्टर्सला काय करायचं असतं, खूप सारे जे एक्सरेज असतात त्या इमेजेस चेक करायच्या असतात. मग ते काय करतात, अँड लेबल देम डिसीज ऑर नॉट डिसीज. तर त्यांना लेबल पण द्यायचे असतात की डिसीज आहे का नॉन डिसीज आहे. दिस प्रोसेस टेक्स टाईम. दिस प्रोसेस काय करेल, खूप सारा टाईम तिथे घेईल. सपोज अ हॉस्पिटल हॅज अ 100 लेबल एक्सरेज. तुमच्या हॉस्पिटलकडे समजा डेटा आहे 100 लेबल इमेजेस आहेत तिथे, आणि अनलेबल इमेजेस किती आहेत तिथे, 10,000 आहेत. तर तो काय करेल, तुमचा जो मॉडेल असेल तो काय करेल, फक्त 100 लेबल इमेजेसवरती काम न करता तो काय करेल,
सेमी सुपरवाइज लर्निंगमध्ये काय करेल, बोथ लेबल डेटा घेईल आणि अनलेबल डेटा पण घेईल आणि त्याच्यावरती ट्रेन करेल तुमच्या मॉडेलला. तर तो या दोघं इमेजेस घेईल आणि याच्यावरती काय करेल, मॉडेलला ट्रेन करेल. सिम्पल एक्झाम्पल बघायचं झालं तर 100 लेबल डेटा इमेजेस घेईल, 10,000 अनलेबल डेटा इमेजेस घेईल, तुमच्या मॉडेलला देईल. मॉडेल त्याच्यामधून प्रेडिक्शन करेल आणि प्रेडिक्शनमध्ये आउटपुट तुम्हाला देईल. तर सेमी सुपरवाइजचं सिम्पली कन्सेप्ट काय येतो तुम्हाला रिमेंबर करण्यासाठी, की याच्यामध्ये स्मॉल लेबल डेटा दिला जातो आणि लार्ज अमाऊंटमध्ये अनलेबल डेटा तिथे दिला जातो तुमच्या मॉडेलला ट्रेन करण्यासाठी. तर हे झाला तिसरा टाईप. चौथा टाईप येतो तुमचा रेन्फोर्समेंट लर्निंग. आता याच्यामध्ये काय असतं, हा मागचे जे तुमचे टाईप्स होते ते प्रिव्हियस टाईप्स होते त्याच्यापेक्षा हा थोडासा डिफरंट आहे. डिफरंट आहे म्हणजेच काय, याच्यामध्ये एक लर्नर असतो. लर्नर काय करत असतो, लर्न करत असतो. तर लर्नरला आपण काय बोलतो, इथे एजंट बोलत असतो आणि तुमचा हा एजंट काय करतो, इंटरॅक्ट करतो तुमच्या एन्व्हायरमेंटसोबत. आता एक एन्व्हायरमेंट असतं तिथे आणि त्या एन्व्हायरमेंटमध्ये हा एजंट काय करत असतो, लर्न करत असतो. आता याच्यामध्ये बघायचं झालं तर द एजंट ऑब्झर्व्स द एन्व्हायरमेंट. तुमचा एजंट काय काय कामं करतो, ऑब्झर्व करतो तुमच्या एन्व्हायरमेंटला. त्यानंतर टेक्स अँड ॲक्शन घेत असतो तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये. त्यानंतर काय करतो, रिसिव्ज रिवॉर्ड अँड पेनॅल्टी. तर त्याला काही रिवॉर्ड भेटतात आणि पेनॅल्टी पण भेटतं. मग तो त्याच्यावरून काय करतो, तिथे लर्न्स फ्रॉम रिझल्ट. तर जो पण रिझल्ट असेल त्याच्यापासून तो लर्न करत असतो. टेक्स बेटर ॲक्शन ओव्हर द टाईम. जसा जसा टाईम तिथे जास्त होत जातो तसंच तो बेटर ॲक्शन्स तिथे घेत जातो. इट लर्न्स मेनली थ्रू ट्रायल अँड एरर. ट्रायल आणि एरर या मेथड थ्रू काय करत असतो, तो जास्त तिथे चेंजेस किंवा फाइंड करत असतो, लर्न करत असतो. याचं सिम्पल एक्झाम्पल बघायचं झालं तर तुमचा जो AI चा चेस गेम असतो त्याच्यामध्ये काय असतं, तुमचा जो AI असतो तो काय करतो, प्ले करतो तुमच्या चेसला. सपोज वी ट्रेन ॲन AI टू प्ले चेस. AIला आपण ट्रेन केलं चेस खेळण्यासाठी. तर तिथे तुमचा जर गुड मूव्ह झाला तर तो झाला रिवॉर्ड. तिथे जर बॅड मूव्ह असेल तर ती झाली पेनल्टी. तिथे जर तुम्ही गेम जर विन करत असाल तर तो झाला लार्ज रिवॉर्ड, किंवा तुम्ही जर गेमला जर लूज करत असाल तर तो झाला निगेटिव्ह रिवॉर्ड. तर असे वेगवेगळे जे असतात ते पॅटर्न्स तुम्हाला तिथे भेटत असतात. आफ्टर प्लेइंग मेनी गेम्स, जेव्हा तुम्ही हे गेम्स रिपीट कराल, खूप वेळा खेळाल, तेव्हा सिस्टीम काय करते, लर्न करते मेनी ॲक्शन्स. जिथे काय करत असतं ते विनिंगपर्यंत जाण्यासाठी जे ॲक्शन्स तिथे जास्त वेळा लागलेले असतील त्याच्यामधून तो पॅटर्न फाइंड करून तिथे विनिंगच्या याच्यासाठी तुम्हाला काय करत असतो, रूल्स तिथे देत असतो किंवा तेच ॲक्शन तिथे जास्त घेत असतो. तर रेन्फोर्समेंट लर्निंग फ्लो कसा असतो, सगळ्यात पहिले एजंट असतो, तो ॲक्शन घेतो तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये. त्यानंतर त्याला रिवॉर्ड आणि पेनल्टी असे 2 आउटपुट भेटतात. त्याच्या थ्रू तो लर्न करत असतो आणि परत एजंट काय करतो, ही प्रोसेस जी आहे ही कंटिन्युअसली रिपीट करत राहतो जोपर्यंत त्याला बेटर डिसिजन तिथे भेटत नाहीत. तर याचं सिम्पल कन्सेप्ट आहे की लर्निंग थ्रू द ट्रायल अँड एरर. तर याच्या थ्रू तो काय करत असतो, शिकत असतो. तर हा झाला चौथा टॉपिक. आता हे 4ही टाईप झाले. याच्यावरती तुम्हाला कोणत्या पण 2 टाईपचे काय करू शकतात, ते एक्झाममध्ये तुम्हाला डिफरन्स विचारू शकतात. तर ते मी याच्यामध्ये काढलेले आहेत. तर तुम्हाला फक्त हे मी शॉर्टमध्ये काढलेले आहेत. तुम्हाला फक्त याचे मेन जे पॉईंट्स आहेत, फीचर्स आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत आणि तुम्हाला काय करायचं आहे, हे एलॅबरेट करायचे आहेत तुमच्या एक्झाममध्ये. तर सगळ्यात पहिला जो येतो तो आहे डेटा. डेटा कसा असतो, सुपरवाइजमध्ये लेबल असतो, अनसुपरवाइजमध्ये अनलेबल असतो, सेमी सुपरवाइजमध्ये दोन्ही पण असतात, लेबल आणि अनलेबल. रेन्फोर्समेंटमध्ये काय करतो, एन्व्हायरमेंटमधून तो काय करत असतो, शिकत असतो. त्यानंतर करेक्टेड आउटपुट गिवन, म्हणजे कशामध्ये आपण करेक्टेड आउटपुट देतो, तर सुपरवाइजमध्ये देत असतो, अनसुपरवाइजमध्ये नाही देत. त्यानंतर सेमी सुपरवाइजमध्ये पार्शियली देत असतो आणि रेन्फोर्समेंटमध्ये नो डायरेक्ट आउटपुट, करेक्ट आउटपुट आपल्याला तिथे देत नाही. तर त्यानंतर लर्निंग मेथड बघायची झाली तर तुमचा जो सुपरवाइज आहे त्याच्यामध्ये लर्न्स फ्रॉम एक्झाम्पल थ्रू तो काय करत असतो, लर्न करत असतो. अनसुपरवाइजमध्ये हिडन पॅटर्न्स फाइंड करतो. सेमी सुपरवाइजमध्ये बोथ लेबल अँड अनलेबल डेटावरती तो काय करतो, यूज करतो आणि तिथे तो लर्न करत असतो. त्यानंतर रेन्फोर्समेंटमध्ये काय करतो, रिवॉर्ड आणि तुमचं जे पेनल्टी असतं किंवा ट्रायल अँड एरर जे असतं या मेथडवरती तो लर्न करत असतो तुमचा एजंट. त्यानंतर मेन आयडिया बघायचा झाला तर सुपरवाइजमध्ये तुमचं जे इनपुट आउटपुट रिलेशन असतं ते इथे लर्न केलं जातं. अनसुपरवाइजमध्ये पॅटर्न किंवा ग्रुप्स ते फाइंड केले जातात. सेमी सुपरवाइजमध्ये काय केलं जातं, लिमिटेड लेबल्स तेचा यूज करून तिथे लर्न केलं जातं आणि रेन्फोर्समेंटमध्ये बेस्ट ॲक्शन जितक्या घ्याल त्याच्या थ्रू तो लर्न करत असतो. तर पाचवा टॉपिक आहे या युनिटचा, मॉडेल्स ऑफ मशीन लर्निंग. तर आता डिटेल्समध्ये बघायचे आहेत आपल्याला कोणकोणते मॉडेल्स आहेत जे मशीन लर्निंगसाठी यूज केले जातात.
तर व्हॉट आर द मॉडेल्स ऑफ मशीन लर्निंग? अ मशीन लर्निंग मॉडेल इज अ वे ऑफ रिप्रेझेंटिंग द पॅटर्न्स अँड रिलेशनशिप लर्न फ्रॉम द डेटा. तर डेटापासून मशीन जे पण लर्न करते ते रिप्रेझेंट करण्यासाठी, ते पॅटर्न्स आणि रिलेशनशिप रिप्रेझेंट करण्यासाठी आपण या मॉडेल्सचा यूज करत असतो. When we give the data to machine learning algorithm, the algorithm tries to understand the data and find the some patterns. तर जेव्हा पण आपण मशीन लर्निंग अल्गोरिदम्सला डेटा देत असतो तेव्हा अल्गोरिदम काय करतो, त्याच्यामधून काहीतरी डेटा अंडरस्टँड करून काही पॅटर्न फाइंड करायचं काम काय करत असतो, तुमचा अल्गोरिदम तिथं ट्राय करत असतो. द वे इट रिप्रेझेंट अँड युजेस दॅट लर्न पॅटर्न्स इज कॉल्ड मॉडेल. तर रिप्रेझेंट करायचा वे आणि त्याच्यामधून काही पॅटर्न लर्न करायचा यूजला आपण तिथं मॉडेल असं बोलत असतो. तर मेन कोणकोणते मॉडेल्स आहेत तुमच्या मशीन लर्निंगमध्ये जे आपल्याला बघायचे आहेत? तर इम्पॉर्टंट मॉडेल्स कोणकोणते आहेत तुमच्या सिलेबसमध्ये? सगळ्यात असे जे पूर्ण जे आहेत ते 5 मॉडेल आहेत आणि 5 मधून पण 2 जे आहेत त्याच्यामध्ये 2-2 मध्ये डिवाइड होतात. तर सगळ्यात पहिला जिओमेट्रिक बघायचा आहे, त्यानंतर प्रोबॅबिलिस्टिक बघायचा आहे, त्यानंतर लॉजिकल, त्यानंतर 2 आहेत ग्रुपिंग आणि ग्रेडिंग, त्यानंतर 2 आहेत पॅरामेट्रिक आणि नॉन पॅरामेट्रिक. तर हे पूर्ण आपल्याला 1 बाय 1 कव्हर करायचे आहेत डिटेलमध्ये. तर 1 बाय 1 बघायचे आहेत. तर याच्यावरती कोणत्या पण याच्यावरती तुम्हाला सेपरेटली क्वेश्चन विचारू शकतात किंवा 2 याच्यावरती किंवा 3 याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट म्हणून पण विचारू शकतात. तर तुम्हाला हे डिटेलमध्ये बघायचे आहेत. तर सगळ्यात पहिला येतो जिओमेट्रिक मॉडेल. आता जिओमेट्रिक मॉडेल काय असतं? तो रिप्रेझेंट केला जातो डेटा ॲज अ पॉईंट्स इन अ जिओमेट्रिक स्पेस. तर तुमची जी पण जिओमेट्रिक स्पेस असते त्याच्यामध्ये पॉईंट्सच्या थ्रू या डेटाला काय केलं जातं? रिप्रेझेंट केलं जातं, म्हणून याला जिओमेट्रिक मॉडेल असं बोलतो आपण. इच फीचर ऑफ डेटा इज ट्रीटेड ॲज अ डायमेन्शन. प्रत्येक जे फीचर असतं तुमच्या डेटाचं ते ट्रीट केलं जातं ॲज अ त्याच्या डायमेन्शनला. आता याच्यामध्ये कोणकोणते कन्सेप्ट आहेत जे तुम्हाला माहिती पाहिजे आणि तुमचा जो डेटा आहे, मॉडेल आहे, तो काय काय कन्सेप्ट यूज करतो तुमचे जिओमेट्रिकचे? तर सगळ्यात पहिला येतो पॉईंट्स. पॉईंट्सच्या थ्रू तो काय करतो? डेटाला शो करत असतो. त्यानंतर लाईन्स येतात, लाईन्सच्या थ्रू पण तो काय करतो? डेटाला रिप्रेझेंट करतो. त्यानंतर प्लेन्स झाले, हायपर प्लेन झाले, डिस्टन्स झालं, बाउंड्रीज झालं. तर हे जे आहेत या सगळ्या कन्सेप्टचा यूज करतो तो तुमच्या डेटाला रिप्रेझेंट करण्यासाठी. टू अंडरस्टँड अँड सेपरेट द डेटा. तर या गोष्टींसाठी काय करतो? या कन्सेप्ट जे आहेत तुमचे जिओमेट्रिक कन्सेप्ट, तर याचा यूज केला जातो. इन सिम्पल वर्ड्स बघायचं झालं तर तुमचं जे जिओमेट्रिक मॉडेल आहे ते रिप्रेझेंट करतं डेटा ॲज अ पॉईंट्स इन अ स्पेस अँड युजेस जिओमेट्रिक बाउंड्रीज टू फाइंड पॅटर्न्स अँड सेपरेट डिफरंट क्लासेस. तर तुमचा जो डेटा आहे त्याला सेपरेट करण्यासाठी किंवा त्याच्यामधून पॅटर्न्स फाइंड करण्यासाठी या जिओमेट्रिक बाउंड्रीचा यूज केला जातो तुमच्या या मॉडेलमध्ये. तर हा झाला जिओमेट्रिक मॉडेल. आता याचं एक्सप्लेनेशन आणि एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्ही इथे डायग्राम बघू शकता. तर ही जी डायग्राम आहे याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की एकीकडं तुम्हाला मार्क्स दिलेले आहेत तुमच्या स्टुडंटचे आणि एकीकडं स्टडी हवर दिलेला आहे. तर याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे? इथे ग्राफ प्लॉट केलेला आहे आपण. या ग्राफमध्ये तुम्हाला दिसतंय की स्टुडंट जे आहेत तुमचे ते आपण प्लॉट केलेले आहेत पॉईंट्सने. तर वेगवेगळे स्टुडंट आहेत जे आपल्याला काय केलेले आहेत? या ग्राफमध्ये प्लॉट केलेले आहेत. तर स्टुडंट नंबर 1 आहे तुमचा ए आहे, त्यानंतर बी आहे, त्यानंतर सी आहे आणि डी आहे. तर तुम्ही ही जी ब्ल्यू लाईन बघत आहात, ही ब्ल्यू लाईन काय झाली? तुमची डिसिजन बाउंड्री. तर अशा प्रकारे आपण काय करत असतो? तुमचा जो डेटा असतो तो तिथे रिप्रेझेंट करत असतो. तर एक्सप्लेनेशन बघायचं झालं या चार्टचं तर तुम्ही इथे बघू शकता एकीकडे काय आहे? इकडे एक्झामचे मार्क्स दिलेले आहेत प्रत्येक स्टुडंटचे आणि इकडे स्टडी हवर दिलेला आहे तुम्हाला. तर इच स्टुडंट इज रिप्रेझेंटेड ॲज अ पॉईंट. तर प्रत्येक स्टुडंटला आपण काय केलेलं आहे? पॉईंटने रिप्रेझेंट केलेलं आहे. त्यांच्यामध्ये त्यांचे जे पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये स्टडी हवर आणि एक्झाम मार्क्स आपण प्रत्येक स्टुडंटचे इथे घेतलेले आहेत. जसं की स्टुडंट नंबर ए जो आहे तुमचा त्याची स्टडी हवर किती आहेत? 2 आहेत आणि त्याचे जे मार्क्स आहेत ते किती आहेत? 35 आहेत. असे प्रत्येक स्टुडंटचे आपण काय केलेले आहेत? यामध्ये प्लॉट केलेले आहेत. ग्रीन पॉईंट्स काय दाखवत आहे आपल्याला? जे पास झालेले स्टुडंट आहेत ते ग्रीन पॉईंटमध्ये आपल्याला दिसत आहेत, जे वरती आहेत सी आणि डी. त्यानंतर रेड पॉईंट्सवाले फेल झालेले स्टुडंट आहेत ए आणि बी. तर ते रेडमध्ये आपण तिथे दाखवले. जिओमेट्रिक मॉडेल ड्रॉज अ लाईन. जिओमेट्रिक मॉडेलनं काय केलं? एक लाईन तिथे ड्रॉ केलेली आहे, त्यालाच आपण डिसिजन बाउंड्री असं बोलतो. ती काय करते? तुमचे जे स्टुडंट आहेत त्यांना 2 सेपरेट ग्रुप्समध्ये काय केलेलं आहे? डिवाइड केलेलं आहे. तर त्या लाईनच्या वरचे जे स्टुडंट आहेत ते पास झालेले स्टुडंट आहेत आणि त्या लाईनचे जे खालचे स्टुडंट आहेत ते फेल झालेले आहेत आणि त्याचे कोऑर्डिनेट्स प्रत्येक स्टुडंटचे तुम्ही इथे बघू शकतात. सगळ्यात पहिलं जे आहे ते आहे तुमचे तिथे स्टुडंटचे जे स्टडी हवर आहे आणि दुसरं जे आहे ते मार्क्स तिथे दाखवलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण हे
एक्झाम्पल थ्रू तिथे समजून घेतलं आहे. तर याच्यामध्ये जी लाईन आहे त्याला आपण डिसिजन बाउंड्री बोलतो आणि तिनं सेपरेट केलेलं आहे स्टुडंटला इंटू 2 क्लासेसमध्ये, एक पास आणि एक फेल. तर त्यांच्या स्टडी हवर आणि मार्क्सच्या बेसिसवरती आपण हे काय केलेलं आहे, अशा प्रकारे आपण लाईन्सचा पॉईंट्सचा यूज करतो अशा जिओमेट्रिक मॉडेलमध्ये. त्यानंतरचा दुसरा जो मॉडेल आहे तुमचा तो आहे प्रोबॅबिलिस्टिक मॉडेल. आता प्रोबॅबिलिस्टिक मॉडेलमध्ये आपण काय करतो, तुमची जी मशीन लर्निंग मॉडेल असतो ते काय करतात, यूज करतात प्रोबॅबिलिटीला आणि स्टॅटिस्टिकला टू रिप्रेझेंट द डेटा अँड मेक प्रेडिक्शन मेक करण्यासाठी आणि तुमच्या डेटाला रिप्रेझेंट करण्यासाठी या मॉडेलमध्ये आपण प्रोबॅबिलिटी आणि स्टॅटिस्टिक या दोन कन्सेप्टचा यूज करत असतो, म्हणून याला प्रोबॅबिलिस्टिक मॉडेल असं बोलतात. इन्स्टेड ऑफ सिम्पली से करतो, काय सांगतो की तुमचा जो डेटा आहे तो क्लास एमध्ये डिवाइड होईल किंवा क्लास बीमध्ये डिवाइड होईल किंवा सीमध्ये डिवाइड होईल असं न सांगता हे काय करतं, हा मॉडेल काय करतो तुमचा, तो क्लास एमध्ये जो जातोय डेटा तो किती % जातोय तिथं त्याची प्रोबॅबिलिटी किती आहे ते डिटेलमध्ये हा मॉडेल तुम्हाला सांगतो. देअर इज अन 80% प्रोबॅबिलिटी दॅट दिस डेटा बिलॉंग्स टू क्लास ए. तर क्लास एमध्ये जाणारा जो डेटा आहे तो त्याची प्रोबॅबिलिटी 80% आहे की तो त्या क्लासमध्ये जाईल. आणि दुसरा जो आहे तो डेटा काय करेल, 20% प्रोबॅबिलिटी दॅट बिलॉंग्स टू क्लास बी. तर क्लास बीमध्ये जाण्याची याची प्रोबॅबिलिटी किती आहे, 20% आहे. तर अशा प्रकारे तो काय करतो, पर्सेंटाईजमध्ये किंवा प्रोबॅबिलिटीच्या बेसिसवरती तो डेटाला डिवाइड करत असतो, रिप्रेझेंट करत असतो. हाऊ डज प्रोबॅबिलिस्टिक मॉडेल वर्क. तर वर्क कसा करतो तुमचा प्रोबॅबिलिस्टिक मॉडेल, मी इथे शॉर्टमध्ये काढलेला आहे पण तुम्ही त्याला डिटेलमध्ये इलॅबोरेट करू शकता. तर सगळ्यात पहिले तुमचा मॉडेल काय करतो, इनपुट डेटा घेत असतो. इनपुट डेटामध्ये तुमचा डेटा असतो, सगळा इन्फॉर्मेशन असते. त्यानंतर ते जे फीचर्स असतात तुमच्या डेटामध्ये वेगवेगळे फीचर्स ॲनालाइज करतो, घेताना कंपॅरिझन करतो, त्याच्यामधून काही रिलेशनशिप वगैरे फाइंड करत असतो. नंतर प्रोबॅबिलिटी कॅल्क्युलेट करतो त्यानंतर ज्या पण प्रोबॅबिलिटीज आल्या असेल कॅल्क्युलेट केल्यानंतर त्यांना कम्पेअर केलं जातं की कोणाची जास्त आहे कोणाची कमी आहे आणि ज्याची सगळ्यात जास्त असेल तो सिलेक्ट करतो मोस्ट प्रोबेबल आउटकम. तर त्याच्यामधून सगळ्यात जास्त जो असेल त्याची प्रोबॅबिलिटी असेल तो काय करतो, सिलेक्ट करतो. तर अशा प्रकारे हा प्रोबॅबिलिटीचा मॉडेल जो आहे तो वर्क करत असतो. तर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर एक्झाम्पलमध्ये याचं स्पॅम ईमेल असं येतं. आता तुमच्याकडे समजा एखादा न्यू ईमेल आला आहे तर तुम्ही त्याला मॉडेलमध्ये कसं त्याला वर्क कराल या प्रोबॅबिलिटी मॉडेल थ्रू. तर मॉडेल काय करणार, तुमचा चेक करणार डिफरंट फीचर्स. तुमचं जे ईमेल आला असेल त्याच्यामध्ये कोणकोणते फीचर्स आहेत ते तुम्हाला चेक करणार तुमचा मॉडेल. जसं की वर्ड्स यूज इन ईमेलमध्ये कोणकोणते वर्ड्स तिथे यूज झालेले आहेत, सेंडरची इन्फॉर्मेशन, नंबर ऑफ लिंक्स किती आहेत त्या ईमेलमध्ये, ईमेलचा सब्जेक्ट काय आहे, प्रिव्हियस ईमेल पॅटर्न्स तो बघणार. तर या सगळे जे फीचर्स आहेत हे सगळे फीचर्स काय करणार, ॲनालाइज करणार. आता ॲनालाइज केल्यानंतर तो काय करणार, या फीचर्सला ॲनालाइज केल्यानंतर कॅल्क्युलेट करणार त्यांच्या प्रोबॅबिलिटीज. जसं की तो जर स्पॅम असेल तर तो त्याची प्रोबॅबिलिटी 80% असेल आणि नॉट स्पॅम असेल तर 20% असेल, असं त्याला ॲनालाइज केल्यानंतर त्याला कॅल्क्युलेट प्रोबॅबिलिटी अशा भेटलेल्या आहेत. सिन्स द प्रोबॅबिलिटी ऑफ स्पॅम इज हायर. तर त्याला समजणार की स्पॅमची जी प्रोबॅबिलिटी आहे ती सगळ्यात जास्त आहे, 80% आहे. मग मॉडेल काय करणार, प्रेडिक्ट करणार की तुमचा जो नवीन ईमेल आलेला आहे तो प्रेडिक्शनच्या बेसिसवर त्याचा आउटकम काय भेटत आहे की तो स्पॅम ईमेल तुम्हाला भेटलेला आहे. सो इन्स्टेड ऑफ मेकिंग जस्ट अ डिसिजन ओनली युजिंग फिक्स रूल. तर फिक्स रूलचा यूज न करता, डिसिजन न घेता आपण काय करत असतो, इथे तुमचा जो मॉडेल आहे तो काय करत असतो, प्रोबॅबिलिटीचा यूज करत असतो टू डिसाईड विच आउटकम इज मोर लाईकली. तर कोणता तिथे जास्त करून तिथे प्रोबॅबिलिटी तुम्हाला देत आहे तो आउटकम इथे तुम्हाला भेटतो. तर हे सिंपल एक्झाम्पल तुम्ही तिथे देऊ शकता. तर हे अजून कशामध्ये यूज केलं जातं तुमचं प्रोबॅबिलिस्टिक मॉडेल, तर स्पॅम डिटेक्शनसाठी, टेक्स्ट क्लासिफिकेशनसाठी, सेंटिमेंट ॲनालिसिससाठी आणि डॉक्युमेंट क्लासिफिकेशनसाठी. तर या सगळ्यांमध्ये याचा यूज केला जातो. त्यानंतरचा तिसरा जो मॉडेल आहे तो येतो लॉजिकल मॉडेल. आता लॉजिकल मॉडेल म्हणजेच काय, इज अ मशीन लर्निंग मॉडेल दॅट रिप्रेझेंट द लर्न नॉलेज युजिंग लॉजिकल रूल्स अँड कंडिशन्स. तर हा काय करतो, नॉलेजपासून लर्न करतो, युजिंग कशाचा यूज करतो, लॉजिकल रूल्स आणि कंडिशन्सचा इथे यूज केला जातो तुमच्या डेटाला रिप्रेझेंट करण्यासाठी. म्हणून याला काय बोलतो आपण, लॉजिकल मॉडेल. तर याच्यामध्ये लॉजिकचा यूज केला जातो. द मॉडेल जनरली वर्क्स विथ युजिंग इफ आणि देन कंडिशन. तर सगळ्यात जास्त यूज होणारी याच्यामध्ये कंडिशन जी आहे ती इफ आणि देनची कंडिशन इथे यूज होते. तर लॉजिकल मॉडेल जो आहे तुमचा तो कसा वर्क करतो, तर त्याची प्रोसेस काय आहे, सगळ्यात पहिले तो इनपुट डेटा घेतो. इनपुट डेटा घेतल्यानंतर तो काय करतो, ज्या पण कंडिशन्स असतील त्या चेक केल्या जातात, ज्या पण रूल्स त्याला दिलेले असतील
ते काय करतो, चेक करतो. अप्लाय लॉजिकल रूल्स, जे लॉजिकल रूल्स असतील ते त्याच्यावरती अप्लाय केले जातात आणि त्याच्यानंतर डिसिजन घेतला जातो. तर अशा प्रकारे हे काय करतं, वर्क करतं. आता वर्किंग नंतर याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर समजा आपल्याकडे कंपनी आहे आणि ती काय करत आहे, प्रोडक्ट परचेस करायचे, त्याला अनालाइज करायचं आहे, प्रेडिक्ट करायचं आहे. सपोज अन ऑनलाईन शॉपिंग कंपनी आहे आणि तिला काय करायचं आहे, प्रेडिक्ट करायचं आहे वेदर अ कस्टमर विल बाय प्रोडक्ट ऑर नॉट. तर तुमचा जो पण कस्टमर असेल तो प्रोडक्ट बाय करेल का नाही करणार हे तुम्हाला प्रेडिक्ट करायचं आहे. तर तुमचा मॉडेल काय करेल, द मॉडेल मे लर्न रूल्स सच ॲज, जसं की तुमचा मॉडेल एखादा रूल्स सच ॲज रूल काय करेल तिथे लर्न करेल. जसं की इफ त्या कस्टमरचं जर एज 30पेक्षा जास्त असेल किंवा 50,000पेक्षा त्याची इन्कम जर जास्त असेल तर तो कस्टमर काय करणार, तो प्रोडक्ट बाय करणार. आपण अजून एक रूल दिला त्याला की त्याचं जे एज आहे ते 25पेक्षा जर कमी असेल किंवा इन्कम त्याची 30,000पेक्षा कमी असेल तर तो कस्टमर तिथे तो प्रोडक्ट जो आहे तो बाय नाही करणार. तर असे काही रूल्स आपण त्याला देत असतो किंवा लॉजिक त्याला इफ आणि देनच्या कंडिशनमध्ये आपण त्याला देत असतो. तर तो काय करतो, या कंडिशन्सचा यूज करून तिथे प्रेडिक्शन करत असतो. हिअर द मॉडेल इज मेकिंग डिसिजन्स बाय फॉलोविंग लॉजिकल कंडिशन्स. तर तो काय करतो, या लॉजिकल कंडिशन्सला फॉलो करून आपल्याला डिसिजन देत असतो की तो कस्टमर तिथे प्रोडक्ट घेईल का नाही घेणार. त्यानंतर याचंच एक कॉमन एक्झाम्पल आहे डिसिजन ट्रीचं. तर डिसिजन ट्री इज अ कॉमन एक्झाम्पल ऑफ अ लॉजिकल मॉडेल. तर याचा पण यूज केला जातो तुमच्या डेटाला रिप्रेझेंट करण्यासाठी. रिप्रेझेंट डिसिजन इन अ फॉर्म ऑफ अ ट्री. तर ट्रीमध्ये काय असतं, तुमच्या सगळ्यात पहिले रूट नोड असते. रूट नोड काय असते, कंडिशन असते तुमच्या याची. द मॉडेल स्टार्ट फ्रॉम द टॉप. तर टॉपपासून आपला मॉडेल जो आहे तो स्टार्ट होतो आणि ही कंडिशन काय करतो, तो चेक करतो. जर तुमची एज जी आहे ती 30पेक्षा जास्त असेल तर तो इकडे जाणार आणि नसेल तर तो इकडे जाणार. नसेल तर मग तो बाय नाही करणार. असेल तर तो मग अजून एक कंडिशन आहे ती काय करणार, चेक करणार. आता ती कंडिशन काय आहे, 25,000पेक्षा जर इन्कम जास्त असेल तर तो बाय करेल आणि नसेल तर तो नाही करणार. तर नाही करणारमध्ये डोंट बाय येईल आणि करणारमध्ये तो काय येईल, बाय करेल. तर असे जे वेगवेगळे जे ब्रांचेस आहेत याचा यूज करून काय करतो, हा डिसिजन ट्री इथे फॉर्म करतो आणि पूर्ण जे कंडिशन्स आहेत त्या 1 बाय 1 इथे चेक केले जातात तुमच्या. फायनली इट रिचेस अ लीफ नोड. तर तुमच्या ज्या सगळ्यात खालच्या ज्या नोड असतात त्या असतात लीफ नोड लास्टच्या. तर अशा प्रकारे तो काय करतो, जोपर्यंत त्या लीफ नोडपर्यंत येत नाही तोपर्यंत तो काय करतो, पूर्ण ट्री तिथे फॉर्म करतो आणि एकदा का रूट नोडपर्यंत आला तर त्याला त्याचे फायनल डिसिजन तिथे भेटतात. तर अशा प्रकारे डिसिजन ट्री याचं एक सिंपल एक्झाम्पल आहे तुमच्या लॉजिकल मॉडेलचं. तर तुम्ही हे पण देऊ शकता किंवा हे पण तुम्ही तिथे इफ देनचं तुम्ही तिथे एक्सप्लेन करू शकता तुमच्या एक्झाममध्ये. त्यानंतरचे मॉडेल येतात ग्रुपिंग आणि ग्रेडिंग. तर हे दोन मॉडेल आहे, त्याच्या नावावरूनच तुम्हाला कळतं की याच्यामध्ये काय होणार आहे. तर सगळ्यात पहिले ग्रुपिंगचा जो आहे त्याच्यामध्ये काय करतो आपण, सेपरेट ग्रुप्समध्ये तुमचा जो डेटा असतो तो आपण डिवाइड करत असतो. आणि ग्रेडिंगमध्ये काय करतो, तुमचा जो डेटा आहे त्यांना ग्रेडमध्ये डिवाइड करतो. जसं की त्यांना स्कोर देतो किंवा रँक थ्रू त्याला काय करतो आपण सेपरेट करत असतो. तर असा त्याचा एक सिंपल आयडिया तुम्हाला आला असेल. त्याला आता डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे. तर सगळ्यात पहिला जो आहे ग्रुपिंगचा. ग्रुपिंगमध्ये काय होतं, अ ग्रुपिंग मॉडेल डिवाइड्स अ डेटा इंटू डिफरंट ग्रुप्स ऑर कॅटेगरीज. तर तुमचा हा मॉडेल काय करतो, तुमच्या डेटाला डिफरंट ग्रुप्समध्ये किंवा कॅटेगरीजमध्ये डिवाइड करतो ऑन बेसिस देअर सिमिलॅरिटी आणि कॅरेक्टरिस्टिक. त्यांचे कॅरेक्टरिस्टिक कसे आहे आणि किती सिमिलर आहे तुमचा डेटा, या दोन बेसिसवरती तो काय करतो, तुमच्या डेटाला डिफरंट ग्रुप आणि कॅटेगरीमध्ये डिवाइड करत असतो. इच डेटा आयटम इज असाइन टू पर्टिक्युलर ग्रुप. तर प्रत्येक डेटा आयटम जो आहे तो असाइन केला जातो एखाद्या पर्टिक्युलर ग्रुपला. की आयडिया बघायचा झाला ग्रुपिंगचा तर तुम्ही इथे बघू शकता की द मेन पर्पज इज टू आन्सर विच डेटा डज दिस डेटा पॉईंट बिलॉंग्स टू. तर कोणता ग्रुप आहे ज्याच्यामध्ये तुमचे जे डेटा पॉईंट्स आहेत ते बिलॉंग करतात, या आयडियावरती तुमची जी ग्रुपिंग आहे ती वर्क करते. जसं की एक्झाम्पल थ्रू तुम्ही बघू शकता की तुमचा जो कस्टमर असेल तो ग्रुपमध्ये एमध्ये येईल का बीमध्ये येईल का सीमध्ये येईल, अशा कॅटेगरीमध्ये त्याला काय केलं जातं, क्लिअर कॅटेगरीमध्ये त्याला काय केलं जातं, ईच डेटा पॉईंटला तिथे रिप्रेझेंट केलं जातं. त्याच्यानंतर याचं सिंपल एक्झाम्पल बघायचं झालं तर स्टुडंटचं तुम्ही घेऊ शकता की स्टुडंटचं परफॉर्मन्सच्या बेसिसवरती त्याला काय करायचं आहे, आपल्याला तिथे सिलेक्ट करायचं आहे की तो कोणत्या कॅटेगरीमध्ये तिथे जाईल, कोणत्या ग्रुपमध्ये तिथे डिवाइड होईल. तर आपण काय केलेलं आहे इथं, वी कॅन डिवाइड देम इंटू 3 ग्रुपमध्ये. ग्रुप नंबर ए, ग्रुप नंबर बी आणि ग्रुप नंबर सी. तर तुमचा पहिला जो ग्रुप आहे तो आहे इथे हाय परफॉर्मन्स, त्यानंतर ॲव्हरेज परफॉर्मन्स आणि लो परफॉर्मन्स. तर 3 ग्रुपमध्ये आपण याला डिवाइड केलेलं आहे.
फॉर एक्झाम्पल इथे आपण काय घेतलेलं आहे, स्टुडंटची इन्फॉर्मेशन घेतलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण काही स्टुडंट घेतलेले आहे ABCDE, त्यानंतर त्यांचे मार्क्स घेतलेले आहेत वेगवेगळे आणि त्यांचे ग्रुपचे कॅटेगरी घेतलेले आहे की हाय परफॉर्मन्स, त्यानंतर ॲव्हरेज परफॉर्मन्स आणि लो परफॉर्मन्स. तर आपण या ग्रुप्समध्ये त्यांना कसं डिवाइड केलेलं आहे, तर तुम्ही इथे बघू शकता की ए जो आहे त्याला सगळ्यात जास्त मार्क्स आहेत 90, तर त्याला हाय कॅटेगरीमध्ये ठेवलेलं आहे. बी जो आहे त्याला 82 आहेत, तर त्याला पण हाय याच्यामध्ये ठेवलेलं आहे. सी आणि डी जो आहे त्यांना ॲव्हरेज याच्यामध्ये ठेवलेलं आहे, कारण की त्यांना खूप जास्त पण नाही आणि कमी पण नाही. तुमचा जो ई आहे त्याला सगळ्यात जास्त लो कॅटेगरीमध्ये ठेवलं आहे, कारण त्याला सगळ्यात कमी मार्क्स आहे. हिअर द स्टुडंट आर प्लेस इन टू सेपरेट कॅटेगरीज. तर सेपरेट कॅटेगरीजमध्ये आपण काय केलेलं आहे, प्रत्येक स्टुडंटला इथे टाकलेलं आहे. सो स्टुडंटचा डेटा घेतला आपण, त्याला ॲनालाइज केलं त्या डेटाला आणि असाइन केलं प्रत्येक ग्रुपला सेपरेट कॅटेगरीजमध्ये. तर अशा प्रकारे आपण काय करणार, याला सेपरेट करणार ग्रुप्समध्ये. यालाच आपण ग्रुपिंग असं बोलतो. दुसरं म्हणजे ग्रेडिंग. आता ग्रेडिंग मॉडेल काय आहे, डज नॉट सिम्पली पुट डेटा इनटू सेपरेट ग्रुप्स. तर हा फक्त सेपरेट ग्रुप्समध्ये डेटा इथे सिम्पली पुट नाही करत. तर याच्यामध्ये काय केलं जातं, तर याच्यामध्ये काय केलं जातं, इट गिव्ज इच डेटा पॉईंट्स स्कोर, ग्रेड आणि रँक ऑन अ स्केल. तर त्याच्या स्केलवरती त्याला स्कोर दिला जातो, त्यानंतर ग्रेड केलं जातं आणि रँक केलं जातं. तर या 3 याच्यावरती तो काय करतो, डेटाला तुमच्या कॅटेगरी वाईज नाही तर तिथे ग्रेड आणि रँकमध्ये डिवाइड केलं जातं. इट डज नॉट सिम्पली पुट डेटा इनटू फिक्स कॅटेगरीज. फिक्स कॅटेगरीज डेटाला पुट न करता तो काय करतो, रिप्रेझेंट करतो डिफरंट लेवल्समध्ये किंवा डिग्रीमध्ये तुमच्या पर्टिक्युलर प्रॉपर्टीनुसार. द आउटपुट इज युजली कंटिन्युअस व्हॅल्यू किंवा स्कोर. तर तुमचा आउटपुट जो असतो तो कंटिन्युअस व्हॅल्यू किंवा स्कोर असतो. इट हेल्प्स टू मेजर हाऊ मच और टू व्हॉट डिग्री समथिंग बिलॉंग्स टू पर्टिक्युलर क्लास ऑर अ प्रॉपर्टी. तर अशा प्रकारे तो काय करतो, मेजर करतो तुमचे किती डेटा तिथे आणि कोणत्या डिग्रीमध्ये आहे, तो कशामध्ये बिलॉंग करणार तुमच्या पर्टिक्युलर क्लास किंवा प्रॉपर्टीच्या बेसिसवरती. स्मॉल चेंजेस इन अ इनपुट कॅन रिझल्ट इन अ डिफरंट स्कोर. तर ते काय करतं, स्मॉल चेंजेस असेल तुमच्या इनपुटमध्ये तर रिझल्टमध्ये पण डिफरंट स्कोर तुमच्या येऊ शकतो, म्हणून इनपुट पण याच्यामध्ये मॅटर करतो. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे ग्रेडिंगच्या. इथे एक्झाम्पल बघायचं झालं तर स्टुडंट परफॉर्मन्सचं परत एकदा एक्झाम्पल देऊ शकता, पण याच्यामध्ये काय केलेलं आहे, सिम्पली तुम्ही कॅटेगरीमध्ये डिवाइड नाही केलं आहे, ग्रुप्समध्ये नाही टाकलं आहे. तर तुम्ही काय केलेलं आहे इथं बघू शकता तुम्ही की आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये काय केलं होतं की सिम्पली आपण हाय, लो आणि ॲव्हरेजमध्ये काय केलं होतं, डिवाइड केलं होतं तुमच्या स्टुडंटला. तर तसं न करता आपण काय केलेलं आहे, इथे स्टुडंटच्या परफॉर्मन्स स्कोरवरती त्याला काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. तर तुमचा ए जो स्टुडंट आहे त्याला 92 मार्क आहे, तर 100 पैकी 92 इथे आपण त्याला स्कोर दिलेला आहे. त्यानंतर बीला काय केलेलं आहे, 100 पैकी 78 स्कोर दिलेला आहे आणि सीला काय केलं आहे, 64 इथे स्कोर दिलेला आहे 100 पैकी. तर अशा प्रकारे आपण स्टुडंटला स्कोरच्या बेसिसवरती तिथे हे करतो, डिवाइड करतो. सो द मॉडेल प्रोव्हाइड्स अ कंटिन्युअस व्हॅल्यू ऑर अ स्कोअर. तर आपला जो मॉडेल आहे तो काय करतो, व्हॅल्यूज देतो आपल्याला कंटिन्युअस आणि स्कोअरच्या बेसिसवरती तो काय करतो, तिथे डिवाइड करतो. समजा स्टुडंट आहे इथे ABC आणि परफॉर्मन्स स्कोअर आहे त्याचा 92, 78 आणि 64. हिअर स्टुडंट आर नॉट सिम्पली प्लेस इन टू हाय ऑर लो कॅटेगरीज, दे रिसीव्ह अ स्पेसिफिक कोर. तर त्यांना आपण स्पेसिफिक कोर इथे दिलेला आहे. तर अशा प्रकारे तुमचा जो ग्रेडिंग आहे तो वर्क करतो. त्यानंतरचा जो मॉडेल आहे तो आहे पॅरामेट्रिक आणि नॉन पॅरामेट्रिक मॉडेल्स. तर हे आपल्याला डिटेलमध्ये आता बघायचे आहेत. पॅरामेट्रिक मॉडेल अज्युम्स दॅट द रिलेशनशिप बिटवीन इनपुट अँड आउटपुट फॉलोज अ फिक्स मॅथमॅटिकल फॉर्म. तर याच्यामध्ये आपण डेटाला रिप्रेझेंट करण्यासाठी काय करत असतो, इथे रिलेशनशिप जे असतात तुमच्या डेटामधले किंवा इनपुट आणि आउटपुटमधले ते एका फिक्स मॅथमॅटिकल फॉर्मच्या थ्रू काय करत असतो, आपण तिथे रिप्रेझेंट करत असतो. तर याच्यामध्ये तुम्हाला पॅरामेट्रिकमध्ये ध्यान ठेवायचं आहे, फक्त याच्यामध्ये यूज करतो आपण फिक्स नंबर ऑफ पॅरामीटर्स. तर पॅरामेट्रिक म्हणजेच पॅरामीटर तुम्हाला आठवलं पाहिजे की याच्यामध्ये आपण फिक्स नंबर ऑफ पॅरामीटर्स देत असतो तुमच्या मॉडेलला. इट नीड्स टू लर्न फ्रॉम द ट्रेनिंग डेटा. तर तो काय लर्न करतो त्या पॅरामीटर्सच्या बेसिसवरती, ट्रेनिंग डेटाच्या बेसिसवरती तो लर्न करत असतो तुमच्या डेटामधून. अज्युम्स अ फिक्स मॅथमॅटिकल फॉर्म. तर पॅरामेट्रिक मॉडेलमध्ये फिक्स मॅथमॅटिकल फॉर्म तो अज्युम करतो. फिक्स नंबर ऑफ पॅरामीटर्सच्या बेसिसवरती तो लर्न करत असतो. ट्रेनिंग डेटाच्या मदतीने तो काय करतो, पॅरामीटरच्या मदतीने लर्न करत असतो. युजेस सिम्पलर अँड फास्टर टू ट्रेन. तर सिम्पलर आहे हा खूप आणि फास्ट आहे ट्रेन करण्यासाठी. वर्क्स वेल व्हेन अज्युम रिलेशनशिप इज सुटेबल फॉर डेटा. तर केव्हा हा चांगला वर्क करतो, जेव्हा तुमच्या रिलेशनशिपचं जे असतं सुटेबल फॉर अ डेटा.
लिनियर रिग्रेशन इज अ कॉमन एक्झाम्पल आहे याचं. तर लिनियर रिग्रेशन याचं एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता. त्याच्यामध्ये इक्वेशन आपण कन्सिडर करत असतो, अज्युम करत असतो y = mx+c. तर तुमचा जो m आहे या इक्वेशनमध्ये तो स्लोप असतो आणि c जो आहे तुमचा तो इंटरसेप्ट इथे असतो. तर x जो असतो तुमचा तो असतो इथे इनपुट आणि y जो असतो तो आउटपुट. तर अशा इक्वेशनचे जे मॅथमॅटिकल फॉर्म जे असतात, फिक्स मॅथमॅटिकल फॉर्म्स, याचा यूज करत असतो तुमच्या डेटाला तिथे ट्रेन करण्यासाठी किंवा तिथे रिप्रेझेंट करण्यासाठी. द मॉडेल ओनली नीड्स टू लर्न दिस 2 पॅरामीटर्स m अँड c. तर तुमच्या मॉडेलला फक्त इथे 2 पॅरामीटर लर्न करायचे असतात, m आणि c. त्यानंतर तो आउटपुट आपल्याला देऊ शकतो नवीन इनपुटसाठी. इवन इफ वी प्रोव्हाइड 100 ऑर 10,000 डेटा पॉईंट्स, आपण जर त्याला 100 किंवा 10,000 डेटा पॉईंट्स जरी दिले तरी तो फक्त 2 पॅरामीटर्सच्या वरतीच काम करणारे m आणि c. दॅट्स वाय इट कॉल्ड ॲज अ पॅरामेट्रिक मॉडेल. म्हणून याला पॅरामीटरवरती वर्क करतो, म्हणून याला पॅरामेट्रिक मॉडेल असं बोलतात. तर तुम्हाला हेच बेसिकली लक्षात ठेवायचं आहे. तर लिनियर रिग्रेशनचं याचं एक्झाम्पल तुम्ही तिथे देऊ शकता. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल आहे जे डिटेलमध्ये तुम्ही तिथे देऊ शकता. सपोज वी वॉन्ट टू प्रेडिक्ट अ स्टुडंट्स मार्क्स बेस्ड ऑन देअर स्टडी हवर. तर त्याने किती घंटे तिथे अभ्यास केला आहे त्याच्या बेसिसवरती जर आपल्याला त्याचे मार्क्सचं प्रेडिक्शन करायचं असेल तर आपण काय करणार, तोच लिनियर जो इक्वेशन आहे तुमचा त्याचा फॉर्म्युला जो आहे त्याचा यूज करून आपण काय करणार, इथे त्याला मॉडेल काय करणार तुमचा लर्न करणार. समजा मार्क्स जे आहेत ते y आहे तुमचे, त्यानंतर 8 जो आहे तो आहे इथे m येईल तुमचा इक्वेशनमधला, इथे इक्वेशनमध्ये तुम्ही बघू शकता. त्यानंतर x जो आहे तुमचा तो आहे स्टडी हवर जो इनपुट आहे, आणि त्यानंतर इथे जो कॉन्स्टंट आहे तो समजा तुम्ही इथे 20 घेतलेला आहे. तर तुम्ही जर इथे स्कोप आणि तुमचा इंटरसेप्ट जो आहे हे पॅरामीटर जर तुम्ही लर्न केले आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला समजत असतील की तुमचा स्लोप हा 8 आहे आणि इंटरसेप्ट हा 20 आहे, जेव्हा तुम्ही पॅरामीटर लर्न केले त्याच्यानंतर काय होईल, द मॉडेल कॅन यूज इक्वेशन टू प्रेडिक्ट द मार्क्स फॉर द न्यू स्टुडंट. तर हे एकदा का तुमच्या मॉडेलनं एकदा का पूर्ण डेटावरून जर हे ठरवलं की तुमचे जे 2 पॅरामीटर्स आहेत जे फिक्स आहेत 8 आणि 20, तर तो काय करेल, या इक्वेशनचा यूज करून तो काय करेल, नवीन इनपुटसाठी काय करेल, तुम्हाला आउटपुट प्रेडिक्ट करून देईल. जसं की तुम्हाला एका स्टुडंटचं जे स्टडी आहे ते 5 हवर आहे स्टडी हवर, आणि तुम्हाला त्याचे मार्क्स फाइंड करायचे आहेत, तर तुम्ही काय करणार, या फॉर्म्युल्यामध्ये त्याला पुट करणार. तर मग काय होईल, 5 जे हवर्स आहेत ते येतील इथे स्टडी हवरच्या जागी 8 + 5 इंटू 8 × 5 + 20 असं ते काय करणार, कॅल्क्युलेट करणार. त्यानंतर 60 ॲन्सर भेटणार. तर तुमचे जे प्रेडिक्टेड मार्क्स असेल ते 60 इथे येणार. तर अशा प्रकारे हे काय करतं, तुमचे जे फिक्स मॅथमॅटिकल फॉर्म असतात त्यांचा यूज करून इथे डेटाला रिप्रेझेंट करत असतात किंवा प्रेडिक्शन करत असतात. त्यानंतर नॉन पॅरामेट्रिक मॉडेल येतो तुमचा. नॉन पॅरामेट्रिक मॉडेल म्हणजेच काय, ते काय करतात, नॉट अज्युम फिक्स मॅथमॅटिकल रूल. याच्यामध्ये फिक्स मॅथमॅटिकल रूल्सचा यूज नाही करत आपण. त्याच्यामध्ये काय करतो, फॉर द रिलेशनशिप बिटवीन इनपुट अँड आउटपुट. तर इनपुट आणि आउटपुटच्या रिलेशनसाठी आपण काय करतो, इनपुट मॅथमॅटिकल तुमचे जे फिक्स फॉर्म असतात त्यांचा अज्युम नाही करत. त्याच्या जागी आपण काय करतो, इन्स्टेड इट लर्न्स द पॅटर्न डायरेक्टली फ्रॉम द अवेलेबल डेटा. तर हा काय करतो, डायरेक्टली काय करतो, पॅटर्न फाइंड करतो किंवा लर्न करतो तुमच्या अवेलेबल डेटापासून. ॲज मोर डेटा इज प्रोव्हाइडेड, जितका जास्त तुम्ही डेटा तिथे द्याल तुमच्या मॉडेलला, तुमचा मॉडेल काय करेल तिथे तेवढाच कॉम्प्लेक्स होईल आणि फ्लेक्झिबल पण होईल. मोर फ्लेक्झिबल दॅन पॅरामेट्रिक मॉडेल. तर हा जो मॉडेल आहे तुमचा तो पॅरामेट्रिकपेक्षा जास्त फ्लेक्झिबल आहे. मॉडेल कॉम्प्लेक्सिटी कॅन इन्क्रीज ॲज मोर डेटा ॲडेड. जेवढा डेटा तुम्ही ॲड कराल तेवढंच मॉडेलची कॉम्प्लेक्सिटी आहे जी इन्क्रीज करेल. कॅन हँडल कॉम्प्लेक्स रिलेशनशिप, हा हँडल करू शकतो. युजली रिक्वायर्स मोर डेटा अँड कॉम्प्युटेशनल रिसोर्सेस. तर याच्यामध्ये जास्ती करून डेटा लागतो त्याला पॅटर्न फाइंड करण्यासाठी, आणि कॉम्प्युटेशनल रिसोर्सेस जे असतात तुमचे ते पण जास्त लागतात इथे, जसे की मेमरी झाली, त्यानंतर दुसरे जे रिसोर्सेस असतील ते झाले. तर असे जे आहे याच्यावरती हा नॉन पॅरामेट्रिक मॉडेल वर्क करतो. याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर सिम्पली KNN याचं एक्झाम्पल तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, के नियरेस्ट नेबर. तर हा काय करतो, नियरेस्टचे जे डेटा पॉईंट्स असतील त्यांच्या बेसिसवरती काय करतो, तुमचा सोल्युशन तुम्हाला काढून देत असतो. आता सपोज आपल्याला काय करायचं आहे, क्लासिफाय करायचं आहे तुमचा जो न्यू स्टुडंट आहे तो पासिंगच्या याच्यात जाईल का फेलच्या याच्यात जाईल. तर तुम्ही KNNचा यूज करता. याच्यात लुक्स ॲट द स्टुडंट नियरेस्ट ऑर मोस्ट सिमिलर एक्झिस्टिंग डेटा पॉईंट्स अँड युजेस देम टू मेक द प्रेडिक्शन. तर प्रेडिक्शन करण्यासाठी तुम्ही काय करता, त्याचा नियरेस्ट आणि मोस्ट सिमिलर एक्झिस्टिंग डेटा पॉईंट्स जे असतील ते काय करता, तुम्ही फाइंड करता आणि त्याच्या बेसिसवरती त्याला क्लासिफाय करता की तो पास होईल किंवा फेल होईल. तर सपोज आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे, इथे स्टडी हवर्स घेतलेले आहेत काही स्टुडंटचे आणि इथे रिझल्ट घेतलेले आहेत.
तर हा डेटा काय केलेला आहे आपण इथे घेतलेला आहे. समजा ज्याचा 2 आणि 3 असेल हे खूप कमी आहेत स्टडी हवर, मग कमी जर त्यानं अभ्यास केला असेल तर तो नक्कीच फेल होईल आणि जेवढा जास्त अभ्यास त्याने केलेला असेल 6 आणि 7 तास ते काय होतील पास होतील. तर या बेसिसवरती तुमचा जो न्यू स्टुडंट आहे, समजा जो न्यू स्टुडंट आहे तो काय करेल 6.5 जर घंटे तो अभ्यास करत असेल तर तुमचा KNN काय करणार, जे नियरेस्ट आहेत त्याच्या डेटा पॉईंट्स ते चेक करणार. तर 6च्या जवळ कोणता आहे 6 किंवा 7, तर हे जवळ येतात. तर हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात, पासच्या कॅटेगरीमध्ये येतात. तर तो काय करेल प्रेडिक्ट करेल की तुमचा जो न्यू स्टुडंट आहे तो पासच्या कॅटेगरीमध्ये जाईल आणि तो सांगेल की हा पास होऊ शकतो. द डिसिजन इज बेस्ड ऑन अवेलेबल डेटा रॅदर दॅन अ फिक्स इक्वेशन. तर याच्यामध्ये फिक्स इक्वेशन यूज न करता आपण काय करतो, अवेलेबल डेटाचा यूज करत असतो. तर अशा प्रकारे KNN हा यूज होतो. तर तुमचे हे जे दोन होते पॅरामेट्रिक आणि नॉन पॅरामेट्रिक, हे जे तुमचा लास्टचा टॉपिक असेल या युनिटचा त्याच्यामध्ये पण हे डिटेलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी विचारू शकतात, म्हणून हेच तिथं तुम्हाला रिपीट करायचे आहे. तर ते तर मी शॉर्टमध्ये सांगितलेलं आहे, पण तुम्ही इथे बघून घ्या. नॉन पॅरामेट्रिक आणि पॅरामेट्रिक विथ एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकतात. त्यानंतर या युनिटचा 6वा पॉईंट म्हणजे इम्पॉर्टंट एलिमेंट्स ऑफ अ मशीन लर्निंग. तर कोणकोणते आहेत ते इम्पॉर्टंट एलिमेंट, आणि हा लास्टचा टॉपिक आहे तुमच्या युनिटचा. तर हे नॉन पॅरामेट्रिक आणि पॅरामेट्रिक जे आहेत ते तुम्हाला या जे स्टॅटिस्टिकल लर्निंग अप्रोचेस आहेत या टॉपिकमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्यासाठी विचारू शकतात की कोणकोणते स्टॅटिस्टिकल लर्निंग अप्रोचेस आहेत. तर 2 टाईपचे आहेत, एक पॅरामेट्रिक आणि एक नॉन पॅरामेट्रिक. तर तेच तुम्हाला तिथे काय करायचे, रिपीट करायचे आहेत, तिथे एक्सप्लेन करायचे आहेत. तर कोणकोणते 3 एलिमेंट्स आहेत तुमच्या मशीन लर्निंगचे, सगळ्यात पहिला म्हणजे डेटा फॉर्मॅट्स कोणकोणते आहेत, त्यानंतर लर्नेबिलिटी काय आहे आणि स्टॅटिस्टिकल लर्निंग अप्रोचेस काय काय आहेत ते तुम्हाला इथे डिटेलमध्ये बघायचे आहेत. तर 1 बाय 1 आपण हे तिन्ही कन्सेप्ट काय करू इथे डिटेलमध्ये बघूयात. तर सगळ्यात पहिला जो आहे तुमचा तो आहे डेटा फॉर्मॅट्स इन मशीन लर्निंग. तर कोणकोणते डेटा फॉर्मॅट्स आहेत आणि डेटा फॉर्मॅट्स हे काय असतं नेमकं. बिफोर मशीन लर्निंग मॉडेल कॅन लर्न, जेव्हा तुमचा मशीन लर्निंग मॉडेल हा लर्न करत असतो त्याच्या आधी काय होतं, तुम्हाला त्या मॉडेलला काय करावं लागतं, तिथे डेटा प्रोव्हाइड करावा लागतो. बट डेटा कॅन बी अवेलेबल इन डिफरंट फॉर्मॅट्स किंवा स्ट्रक्चर. तर तुम्ही जेव्हा पण डेटा तिथे प्रोव्हाइड करत असता त्याच्या आधी तो डेटा असतो तो कोणकोणत्या वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये किंवा स्ट्रक्चरमध्ये तिथे अवेलेबल असतो. जसं की एक्झाम्पलमध्ये बघू शकता, स्टुडंटची इन्फॉर्मेशन असेल, कस्टमर इन्फॉर्मेशन असेल किंवा इमेजेस, टेक्स्ट, व्हिडिओज अशा इन्फॉर्मेशन असेल किंवा स्टॉक प्राइसेस झाल्या आणि सेन्सर रिडिंग्स झाल्या. तर वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुमच्या इमेजेस किंवा तिथे स्ट्रक्चर किंवा फॉर्म तुमचे असू शकतात तुमच्या डेटाचे. तर त्याच्यामध्ये कोणकोणते आहेत एक्झॅक्टली बघायचे झाले तर सगळ्यात पहिला येतो स्ट्रक्चर डेटा. आता स्ट्रक्चर डेटा हा टेबल फॉर्मॅटमध्ये ऑर्गनाइज केलेला असतो आणि तुम्ही त्याला एक्सेल शीट सारखं पण बघू शकता. तर त्याच्या सिमिलर असतो तो. तर टेबलमध्ये काय असतं, एक तर रो असतात किंवा कॉलम असतात. तर एक्झाम्पल इथे तुम्ही देऊ शकता, सपोज वी हॅव अ स्टुडंट डेटा. तर स्टुडंट डेटामध्ये 4 स्टुडंट घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण फीचर्स दिलेले आहेत वेगवेगळे, एज, स्टडी हवर आणि मार्क्स. तर हा जो पूर्ण डेटा आहे तुम्ही इथे बघत आहात, हा पूर्ण डेटा आपण कसा स्ट्रक्चर फॉर्मॅटमध्ये इथे अरेंज केलेला आहे, ते टेबल फॉर्मॅटमध्ये इथे अरेंज केलेला आहे. तर यालाच आपण स्ट्रक्चर डेटा असं बोलणार. तर याच्यामध्ये रोज आणि कॉलम्स येतात. तर तुमचं जे रो आहे ते काय रिप्रेझेंट करतं एक्झाम्पल्स आणि इन्स्टन्सेस. म्हणजेच काय, इच रो रिप्रेझेंट अ वन स्टुडंट. इथे तुमच्या एक्झाम्पलमध्ये प्रत्येक रो जो आहे तो एका स्टुडंटची इन्फॉर्मेशन तिथे काय करत आहे, रिप्रेझेंट करत आहे. जसं की रो 1मध्ये स्टुडंट एची पूर्ण इन्फॉर्मेशन आहे आणि रो 2मध्ये स्टुडंट बीची. तर अशा प्रकारे रो काय करतात, एक्झाम्पल्स तिथे शो करतात. त्यानंतर कॉलम्स जे आहेत तुमचे, कॉलम काय करतात, फीचर्स आणि ॲट्रिब्यूट्स तुम्हाला काय करतात, रिप्रेझेंट करत असतात. ईच कॉलम रिप्रेझेंट्स अ प्रॉपर्टी ऑफ अ स्टुडंट. तर स्टुडंटच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत जसं की एज काय आहे, स्टडी हवर किती आहे आणि मार्क्स किती आहेत, तर या फीचर्सला काय करतात ते रिप्रेझेंट करत असतात, जसं की एज, स्टडी हवर आणि मार्क्स. तर हे झालं एक प्रॉपर एक्झाम्पल तुमच्या स्ट्रक्चर डेटाचं. आता दुसरा जो टॉपिक आहे तो आहे फीचर मॅट्रिक्स. तुमचा जो स्ट्रक्चर डेटा आहे तोच रिप्रेझेंट करतो आपण फीचर मॅट्रिक्सनं. हा दुसरा टाईप येतो तुमच्या फॉर्मॅटचा किंवा स्ट्रक्चरचा. तर फीचर मॅट्रिक्स म्हणजेच काय, सपोज आपण तेच तुमचं जे मागचं एक्झाम्पल होतं तेच घेतलेलं आहे, फक्त इथं स्टुडंट्स नाही आहेत. तर स्टुडंट नाही आहेत तर इथे डेटा दिलेला आहे तुमचा एज, स्टडी हवर आणि मार्क्स. तर यालाच आपण काय करत असतो, रिप्रेझेंट करत असतो मॅथमॅटिकली तुमच्या फीचर मॅट्रिक्समध्ये. तर फीचर मॅट्रिक्स आपण कॅपिटल एक्सने देत असतो, डिनोट करत असतो आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो, तुमचे जे फीचर्स असतात ते आपण कॉलम्स वाईज तिथे देत असतो. तर सगळ्यात पहिला एज येईल तुमचा, त्यानंतर दुसरं स्टडी हवर आणि इथे मार्क्स. तर हे सगळे असे मॅट्रिक्समध्ये काय करत असता तुम्ही तिथे रिप्रेझेंट करत असता.
तुमचे जे रोज असतात ते काय करतात, डिफरंट इन्स्टन्सेस काय करत असतात, शो करत असतात, आणि कॉलम्स काय करतात, डिफरंट फीचर्स जे असतात ते शो करत असतात. तर तुमचे जितके कॉलम्स रोज असतील आणि जितके कॉलम्स असतील त्याच्या मदतीने ठरतं की तुमची जे फीचर मॅट्रिक्स आहे त्याची साईज किती असेल, रोज इंटू कॉलम्स. तर इथे 4x3 याची काय येईल, फीचर मॅट्रिक्सची साईज येईल. तर अशा प्रकारे तुमचं जे फीचर मॅट्रिक्स असतं हा डेटा पण तिथे दिला जात असतो तुमच्या मॉडेलला. त्यानंतर तिसरा जो आहे तो आहे मल्टी डायमेन्शनल डेटा. आता मल्टी डायमेन्शनल डेटा जो आहे तो काय आहे, तर नॉट ऑल डेटा कॅन बी रिप्रेझेंटेड सिम्पली ॲज अ टेबल. पूर्ण जो डेटा असतो तुमचा त्याच्यामधून जो पूर्ण डेटा असतो तो फक्त टेबल्समध्ये रिप्रेझेंट नाही करता येत, तर मल्टिपल डायमेन्शनचा डेटा पण तुमच्याकडे असू शकतो. दिस इज कॉल्ड मल्टी डायमेन्शनल डेटा, आणि त्याच डेटाला आपण मल्टी डायमेन्शनल डेटा असं बोलत असतो. सपोज आपल्याकडे इमेज आहे, डिजिटल इमेज आपण कन्सिडर करत आहोत, अँड इमेज इज अ मेड अप ऑफ अ मेनी पिक्सल. तर तुमचे जे इमेज असतात ते मेनी पिक्सल्सने तिथे मेड झालेले असतात, बनवलेले असतात. तर आपण समजा एक इमेज घेतली आहे ग्रे स्केलची इमेज, तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की रोज आणि कॉलम्स हे 2 डायमेन्शन असतात. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये 28 आणि 28 इमेज. तर हे दोन जे आहेत त्याच्यामध्ये रोज किती आहेत 28 आणि कॉलम्स किती आहेत 28. तर याचे जे पिक्सल असतील ते काय असतील, यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 784 पिक्सल या इमेजमध्ये येतात. तर रिप्रेझेंट केलं जातं याच्या इंटेन्सिटीला. तर अशा प्रकारे काय केलं जातं, याचं रिप्रेझेंट केलं जातं. तसंच जर आपल्याकडे इमेज जर कलर इमेज असेल तर त्याच्यामध्ये 3 चॅनल्स येतात, जसं की रेड, ग्रीन आणि ब्लू. तर हे 3 डायमेन्शन आपल्याला दाखवतात, हाईट, विड्थ आणि चॅनल्स. तर अशा प्रकारे याला रिप्रेझेंट केलं जातं या डेटाला. तर याच्यामध्ये 3 असतात म्हणून इथे 224, 224 आणि 3 आपण एक्झाम्पलच्या मदतीने घेतलेलं आहे. तर यालाच आपण काय बोलत असतो, मल्टी डायमेन्शनल डेटा तुमचा बोलत असतो. तर अशा प्रकारे याचे एक्झाम्पल येतात इमेजचं. त्याच्यानंतरचा दुसरा जो टॉपिक आहे याच्यामधला तो आहे लर्नॅबिलिटी इन मशीन लर्निंग. आता लर्नॅबिलिटी म्हणजेच काय, ॲबिलिटी आहे तुमच्या मशीन लर्निंग अल्गोरिदमची, जी काय करते, लर्न करते युजफुल अँड ॲक्युरेट मॉडेल फ्रॉम द अवेलेबल डेटा. तर अवेलेबल डेटा जो असेल त्याच्यापासून जो पण ॲक्युरेट किंवा युजफुल जो डेटा आहे तुमचा किंवा लर्न करायची जी ॲबिलिटी आहे तेच आपल्याला लर्नॅबिलिटी हे सांगत असते. जस्ट हॅव्हिंग ॲन ML मॉडेल, मशीन लर्निंग मॉडेल अँड डेटा डज नॉट गॅरंटी दॅट द मशीन लर्निंग विल लर्न सक्सेसफुली. तर ही लर्नॅबिलिटीज तुम्हाला सांगत असते की तुमचा जो मशीन लर्निंग अल्गोरिदम आहे तो गॅरंटी देऊ शकतो की तुमचा मॉडेल जो आहे तो तिथे 100% या डेटावरती वर्क करेल, सक्सेसफुली लर्न करेल किंवा नाही करेल. तर हे सांगत असतं. व्हॉट डज लर्नॅबिलिटी कन्सिडर. तर कन्सिडर काय काय करते तुमची लर्नॅबिलिटी, त्याच्यामध्ये 4 पॉईंट्स आहेत. तर सगळ्यात पहिला कन्सिडर करते अमाऊंट ऑफ डेटा. तुमच्या ट्रेनिंग डेटासाठी, तुमच्या मॉडेलसाठी इनफ ट्रेनिंग डेटा तिथे दिलेला आहे का, जेवढा लागतोय तेवढा डेटा तुम्ही दिलेला आहे का ते चेक करतं. त्यानंतर क्वालिटी ऑफ डेटा हे पण कन्सिडर केलं जातं की तुमची जी क्वालिटी आहे डेटाची ती युजफुल आहे का, तिथे रिलेव्हंट आहे का तुमच्या डेटाची. त्यानंतर ॲक्युरेसी ऑफ लर्निंग. तर लर्निंगची तिथे ॲक्युरेसी बरोबर आहे का. वी वॉन्ट टू द मॉडेल टू लर्न अ पॅटर्न दॅट गिव्स अ गुड प्रेडिक्शन ऑर अ न्यू डेटा. तिथून तुम्हाला चांगले प्रेडिक्शन भेटत आहेत का, तर ती ॲक्युरेसी पण इथे चेक केली जाते, ती पण कन्सिडर केली जाते. त्यानंतर कॉम्प्युटेशनल रिसोर्सेस बरोबर आहेत का तुमच्याकडे. दर लर्निंग प्रोसेस शुड बी प्रॅक्टिकली पॉसिबल. तर तिथे सगळं तुमच्याकडे अवेलेबल आहेत का रिसोर्सेस, जसं की प्रोसेसिंग पॉवर बरोबर आहे का, त्याची मेमरी आहे का, आणि ट्रेनिंग टाईम तुमच्याकडे आहे का. तर असे रिसोर्सेस पण तिथे चेक केले जातात. तर या 4 गोष्टींवरती तुमची जी लर्नॅबिलिटी आहे ती कन्सिडर केली जाते तुमच्या मॉडेलची. याचं एक्झाम्पल बघायचं झालं तर इमॅजिन यू वॉन्ट अ ट्रेन अ मॉडेल, ML मॉडेल टू आयडेंटिफाय कॅट्स अँड डॉग्सच्या इमेजेस. तर तुम्ही काय करणार, यू प्रोव्हाइड किती 5000 कॅट इमेजेस दिल्या आणि 5000 डॉग इमेजेस तुम्ही तिथे दिले. तर तुमचा मॉडेल काय करेल, स्टडी करेल या इमेजेसला आणि त्याच्यामधून पॅटर्न फाइंड करेल किंवा लर्न करेल, सच ॲज कोणकोणते शेपच्या याच्यावरून किंवा साईजच्या याच्यावरून किंवा इयर्स कसे आहेत, फेस कसं आहे किंवा बॉडी स्ट्रक्चर कसं आहे, हे वेगवेगळे जे पॅरामीटर आहेत त्याच्यावरती काय करेल, तो ॲनालाइज करेल आणि पॅटर्न लर्न करेल. इफ द मॉडेल कॅन लर्न दिस पॅटर्न्स करेक्टली अँड आयडेंटिफाय न्यू इमेजेस देन द प्रॉब्लेम हॅज अ गुड लर्नॅबिलिटी. तर याच्यावरून जर त्याने करेक्टेड आयडेंटिफाय केले न्यू इमेजेस तुम्ही दिलेल्या आणि पॅटर्न जर तिथे लर्न केले, तर तो जो मॉडेल असेल तुमचा तो काय असेल, गुड लर्नॅबिलिटी याच्यामध्ये येईल. बट सपोज वी प्रोव्हाइड 2 अनक्लिअर इमेजेस. जर आपण मॉडेलला फक्त 2 अनक्लिअर इमेजेस दिल्या, एक कॅटची आणि एक डॉगची, तर तुमचा जो मॉडेल असेल त्याच्याकडे इन्फॉर्मेशन ही बरोबर नसेल किंवा इनफ नसेल लर्न करण्यासाठी किंवा रिलायबल पॅटर्न फाइंड करण्यासाठी.
सो द अमाऊंट अँड क्वालिटी ऑफ डेटा कॅन अफेक्ट द लर्नेबिलिटी. तर इथे क्वालिटी आणि अमाऊंट ऑफ डेटा काय करू शकतो, इथे लर्नेबिलिटीला अफेक्ट करू शकतो. तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे याचं एक्झाम्पल थ्रू आपण बघितलं. त्यानंतरचा लास्टचा जो टॉपिक येतो या युनिटचा तो आहे स्टॅटिस्टिकल लर्निंग अप्रोचेस. तर हे काय असतं नेमकं याच्याबद्दल बघूया. तर स्टॅटिस्टिकल लर्निंग इज अ अप्रोच टू मशीन लर्निंग दॅट युजेस स्टॅटिस्टिक अँड प्रोबॅबिलिटी टू अंडरस्टँड डेटा अँड मेक प्रेडिक्शन. तर याच्यामध्ये पण स्टॅटिस्टिक आणि प्रोबॅबिलिटीचा आपण यूज करतो, जसं की प्रोबॅबिलिस्टिक मॉडेलमध्ये आपण केला होता प्रेडिक्शन करण्यासाठी. बेसिक आयडिया काय आहे याचा, की इथे काय केलं जातं, सपोज वी वॉन्ट टू प्रेडिक्ट अ स्टुडंट मार्क ऑन बेसिस ऑन त्याच्या स्टडी हवर्सवरती आपल्याला काय करायचं आहे, इथे स्टुडंटचे मार्क्स काय करायचे आहेत, प्रेडिक्ट करायचे आहेत. मग आपल्याकडे काय आहे, प्रेवियस डेटा आहे काही स्टुडंटचा, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे की स्टुडंटचे हवर आहेत काही आणि मार्क्स इथे दिलेले आहेत. तर एक्स आणि वायच्या याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत. तर अशा प्रकारे काही मार्क्स आहेत स्टुडंटचे तुमचे 4 आणि 52, 6 आणि 65, त्यानंतर 8 आणि 80. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. ज्याने कमी अभ्यास केला असेल त्यांना कमी मार्क्स, ज्यांनी जास्त अभ्यास केला असेल त्यांनी ज्यांना जास्त मार्क्स. फ्रॉम धिस डेटा आपल्याला काय कळतं, वी वॉन्ट टू फाइंड अ रिलेशनशिप बिटवीन स्टडी हवर अँड मार्क्स. तर या 2 पॅरामीटरमध्ये आपल्याला काय करायचं आहे, रिलेशनशिप तिथे फाइंड करायचं आहे. तर तुमची स्टॅटिस्टिकल लर्निंग काय करेल, ट्राय करेल की तिथे एस्टिमेट करायचं आहे रिलेशनशिप. वी कॅन रिप्रेझेंट इट ॲज एक इक्वेशन घेतलेलं आहे, y इज इक्वल्स टू fx प्लस एप्सिलॉन. तर इथे x काय असेल तुमचा, बेसिकली इथे इनपुट असेल, त्यानंतर y काय असेल आउटपुट जो आपल्याला भेटणार आहे प्रेडिक्शनमधून, आणि f ऑफ x काय असेल पूर्ण तुमचं ॲक्च्युअल रिलेशनशिप बिटवीन x अँड y, आणि तुमचा जो एप्सिलॉन असेल तो काय करेल, एरर आणि नॉईस रिप्रेझेंट करेल. तर अशा प्रकारे हे काय करतं, वर्क करतं. आणि या इक्वेशनवरून काय करेल, तुम्हाला इथे या डेटावरून आणि या इक्वेशनचा यूज करून तो काय करेल, तिथे प्रेडिक्शन करतो, तुमच्या डेटाला अंडरस्टँड करतो आणि प्रेडिक्शन तिथे तुम्हाला आउटपुटमध्ये देत असतो. आता याचे टाईप्स आहेत जे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की पॅरामीटर अप्रोच आणि नॉन पॅरामेट्रिक अप्रोच याचे 2 टाईप येतात. तर हे टाईप्स मी मागेच तुम्हाला दिलेले आहेत डिटेलमध्ये आणि त्याचे एक्झाम्पल पण मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर अकॉर्डिंग टू युअर सिलेबस धिस दोन टाईप आहेत जे अप्रोचेस आहेत, मेनली डिवाइड इंटू पॅरामेट्रिक अप्रोच अँड नॉन पॅरामेट्रिक अप्रोच. इन पॅरामेट्रिक अप्रोच काय केलं जातं, वी अज्युम दॅट अननोन फंक्शन एफ ऑफ एक्स हॅज अ पर्टिक्युलर फॉर्म. तर याच्यामध्ये आपण काय करतो, एक मॅथमॅटिकल फॉर्म जो असतो तुमचा तो इथे देत असतो आणि त्याच्यावरून तुमचा जो डेटा असतो, हा जो अप्रोच असतो तो काय करतो, लर्न करत असतो. मग त्याच्यामध्ये आपण लिनियर रिग्रेशनचं एक्झाम्पल बघितलं होतं, त्याच्यात y इज इक्वल्स टू mx प्लस c हे एक्झाम्पल आपण बघितलं होतं. त्यानंतर नॉन पॅरामेट्रिकमध्ये आपण काय बघितलं होतं, की याच्यामध्ये कोणताही फिक्स फॉर्म नसतो, तुमच्या मॅथमॅटिकल फॉर्म नसतो, जो फंक्शन असतो तुमचा त्याच्या जागी आपण याच्यामध्ये काय करत असतो, डेटामधलं रिलेशनशिप बघत असतो आणि तुमच्याकडे जेवढा जास्त डेटा असेल तेवढंच तुम्हाला चांगलं असेल तुमच्या याच्यासाठी. आणि हे पॅरामेट्रिकपेक्षा जास्त फ्लेक्झिबल असतं आणि यूजफुल असतं. ॲक्च्युअल रिलेशनशिप इज कॉम्प्लेक्स पण असतं याच्यामध्ये. तर अशा प्रकारे हे काय करतं, वर्क करतं, जे आपण मागच बघितलं. आणि याच्यामध्ये KNN चा यूज केला जातो, याचं एक्झाम्पल पण आपण डिटेलमध्ये बघितलं आहे मागे, ते तुम्ही इथे रेफर करू शकता. KNN डज नॉट अज्युम द रिलेशनशिप मस्ट फॉलो स्ट्रेट लाईन इक्वेशन, इट युजेस नियर बाय डेटा पॉईंट्स टू मेक प्रेडिशन. तर याच्यामध्ये पण कोणतंही इक्वेशन फॉलो नाही करत, ते स्ट्रेट लाईनचं किंवा दुसरे इक्वेशन जे असतात तुमचे मॅथमॅटिकल, त्याच्या जागी हा काय करतो, नियरेस्ट जे तुमचे डेटा पॉईंट्स असतात त्याच्यावरून प्रेडिक्शन तुम्हाला करत असतो. तर असे जे 2 पॉईंट्स आहेत हे तुम्ही इलॅबरेट करू शकतात. तर अशा प्रकारे तुमचा जो युनिट नंबर 1 होता तो पूर्ण आपण कव्हर केलेला आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, याच्यामधून सिम्पली जे मेन टॉपिक्स असतात किंवा मेन जे तुमचे पॉईंट्स असतात ते प्रत्येक पॉईंट्सचे लिहून घ्यायचे आहेत तुम्हाला आणि तुमच्या पेपरसाठी तुम्हाला तयारी करायची आहे. तर तुमचे जितके पण मित्र असतील जे 4th इयर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग 2019 पॅटर्नला असतील, त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, त्यांना खूप मदत होईल. आणि ज्यांना मराठी कळत नसेल किंवा काही अडचण येत असेल तर ते नोट्स पण आपल्या घेऊ शकतात आणि नोट्स थ्रू पण ते जाऊ शकतात, रेफर करू शकतात. आणि मी प्रॉपर नोट्स काढलेले आहेत, प्रत्येक टॉपिक एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला सांगितलं आहे. तर तुम्ही हे नोट्स घेऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे तुम्हाला गुगल फॉर्मची, तिथे फक्त 20 रुपयामध्ये या नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहे. तर बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, नक्कीच लाईक करा. आणि काही डाऊट्स वगैरे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवे असाल तर. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट टॉपिक जे आहेत तुमचे ते कव्हर करूयात. तर धन्यवाद मित्रांनो.